नमस्कार सगळ्यांना. लोकबिरादरी प्रकल्पात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आपलं जे लोकसंवाद ही जी वेब मालिका आहे, वेब सीरीजची मालिका आहे, त्यातला आज तिसरा दिवस आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय की आमच्या सोबत निलेश दादा, जे क्वेस्ट या संस्थेचे संस्थापक आहेत ते आहेत. माझे सहकारी श्री सुरेश गुट्टेवार आज तुमच्या सोबत आणि निलेश दादांसोबत चर्चा करणार आहेत. तर आता इथून पुढची जी सूत्र आहेत ती मी सुरेश दादांकडे देते. सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून. कोविड-19 म्हणजेच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हादरलेले आहे. आवाज येत नाहीये. मला वाटतं गुट्टेवार सर तुम्ही म्यूट वरती आहात. बोला सर. सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून. कोविड-19 अर्थातच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हादरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू मानव जातीचे जीवन असह्य करू शकतो हे आता सिद्ध झाले आहे. मार्च 2020 पासून आपल्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. शाळा बंद आहे. तर लॉकडाऊन नंतर शाळा सुरू करायच्या का, किंवा शाळा सुरू केले तर कोणत्या समस्या येतील, कोणत्या शैक्षणिक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागेल. ऑनलाईन शिक्षण हा खरोखरच शाळा इतका सक्षम पर्याय आहे का, किंवा ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची सुविधा नाही किंवा मोबाईलची सुविधा नाही अशा भागामध्ये ऑनलाईन शिक्षण सक्षम ठरेल का. बहिष्कृत समाजातील शिक्षण कसे असेल, या सगळ्या विषयावर आज आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी निलेश निमकर सर आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. निलेश निमकर सर हे गेले 22-23 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिकण्या आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी नवे उपक्रम केले आहेत. क्वेस्ट म्हणजेच क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या संस्थेचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. मिश्र पद्धतीच्या म्हणजेच प्रत्यक्ष संपर्क सत्र आणि ऑनलाईन मार्गदर्शनाद्वारे शिक्षण कोर्सेसची रचना करण्यात त्यांचे काम पथदर्शक आहे. आत्ताच या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी समजून उमजून या कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन अभ्यास मालिका सुरू केली आहे. त्याची पहिली अभ्यास मालिका 15 जून 2020 ला यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. तर या पहिल्या अभ्यास मालेतील ज्या 12 अभ्यासमाला होत्या त्याच्यामध्ये एकूण 500 पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभाग नोंदवला. तर त्या 500 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये माझा पण सहभाग होता. तर मी अपूर्णांक शिकवताना भाग 1 या अभ्यास मालेमध्ये सहभाग नोंदवला. महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमासाठी निमकर सर प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहेत. टाटा ट्रस्ट, IIM अहमदाबाद, नंतर युनिसेफ या आणि इतर संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. तर चला आपण आज लॉकडाऊन नंतरच्या काळातील शैक्षणिक आव्हाने कोणती आहेत आणि ते कशा प्रकारचे असतील
याविषयी चर्चा करण्यासाठी आपण निलेश सरांशी चर्चा करूया, त्यांच्याशी संवाद साधूया. तर मी निलेश सरांना विनंती करतो की त्यांनी चर्चेला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम लोकबिरादरीच्या या ऑनलाईन उपक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. मी पालघर तालुक्यामधल्या सोनाळे नावाच्या एका छोट्याशा आदिवासी खेड्यातनं तुमच्याशी बोलतोय आणि माझ्याकडे खूपच कमी लिमिटेड अशी बँडविड्थ आहे, त्यामुळे मी किती वेळ तुमच्याशी व्हिडिओच्या मार्फत संवाद साधू शकेल हे मला माहिती नाही. जोपर्यंत व्हिडिओ चालेल तोपर्यंत आपण तो चालू ठेवूया आणि त्यानंतर जर चालला नाही तर आवाज नक्की माझा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन. आजचा जो माझा विषय आहे त्या संदर्भामध्ये मी सुरुवातीला एक 20-25 मिनिटं सादरीकरण काही करणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. आपले जर काही प्रश्न असतील, काही जर विचार त्याच्यावरती प्रकट करायचे असतील मी मांडलेल्या मुद्द्यांवरती तर आपण करू शकता आणि काही मुद्दे जोडायचे असतील या सगळ्या विचार विमर्शामध्ये तर जरूर जोडू शकता. मी सुरुवातीला 1-2 मिनिटांमध्ये माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. प्रेझेंटेशन शेअर केल्यावरती मी माझा व्हिडिओ बंद ठेवणार आहे. तर आजचा आपला विषय आहे की लॉकडाऊन नंतरच्या काळातील शालेय शिक्षणासमोरील समस्या. करोना विषाणूमुळे आणि कोविड-19 या रोगाच्या साथीमुळे एकदम धाडकन मार्च महिन्यामध्ये शाळा बंद झाल्या आणि शाळा, कॉलेजेस यासारख्या संस्था या बंद होण्यामध्ये पहिल्या होत्या. म्हणजे बाकीच्या ज्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स असतात त्या बंद होण्याच्या आधी शाळा बंद झालेल्या आहेत आणि आता थोडं थोडं काहीतरी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट चालू झालेल्या असल्या तरी शाळा किंवा कॉलेजेस अजून सुरू होण्याचा काही चिन्ह अजून दिसत नाहीयेत. आणि म्हणून लॉकडाऊन हा सुरुवातीला जसा वाटला होता 2 महिन्याचा, 3 महिन्याचा किंवा काही आठवड्यांचा असेल तसा न राहता तो एक प्रदीर्घ काही कालावधीचा लॉकडाऊन झालेला आहे आणि त्यामुळे या काळानंतर जेव्हा आपण परत शाळेमध्ये जाऊ शिक्षक म्हणून किंवा शिक्षणकर्मी म्हणून त्यावेळेला आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जाऊ लागू शकतं याबद्दलचे माझे काही विचार मी तुमच्या समोर मांडणार आहे. सगळ्यात जो मोठा प्रश्न आता शासनासमोर पण आहे आणि आपल्या सर्वांसमोर पण आहे तो म्हणजे ही बंद असलेली औपचारिक शाळांची व्यवस्था आपण कधी आणि कशी सुरू करू शकणार आहोत. तर याबद्दल असं ठामठोस उत्तर देता येणं हे कुणालाच शक्य नाहीये. कारण एका अर्थाने आपण म्हणावं तर ही परिस्थिती खरोखरच अभूतपूर्व आहे असं म्हणावं लागेल. मला वाटतं 1918 साली स्पॅनिश फ्लूची एक मोठी साथ अशी जागतिक स्तरावरती पसरली होती आणि त्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी असा अनुभव जग घेतंय. त्यामुळे आज आपण हयात असलेल्या आपल्या पिढीला या प्रकारची समस्या याच्या आधी कधी भेडसावलेलीच नाहीये, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे इतकी अनिश्चितता एखाद्या गोष्टीबद्दल असू शकते हे माझ्या पिढीतल्या किंवा माझ्या आधीच्या पिढीतल्या सुद्धा आणि माझ्या नंतरच्या पिढीतल्या सुद्धा लोकांनी अनुभवलेलंच नाही, हा खरा आपला प्रश्न आहे. त्यामुळे बंद असलेली शाळांची औपचारिक शिक्षण व्यवस्था कधी आणि कशी सुरू करायची ह्याचे आपल्याला आडाखे बांधत राहावं लागतंय आणि जशी जशी आकडेवारी बदलतीये, रुग्णांची संख्या बदलतीये तशी तशी ती आपल्याला पुढे पुढे घेऊन जावी लागते. या संदर्भामध्ये काय काय मत आहेत तर साथीचा भर कमी झाला की आपण शाळा उघडू शकू आणि त्या उघडल्या पाहिजेत अशा तऱ्हेचा एक मतप्रवाह आहे आणि तो खूप स्ट्रॉंगही आहे. तर झालंय असं की इस्रायल, दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या मध्ये साथीचा भर कमी झाल्यावरती शाळा उघडल्या गेल्या, पण मग विद्यार्थ्यांच्या मध्ये कोविडची साथ पसरू लागल्याने त्या लगेच परत बंद कराव्या लागल्या. युरोपात सुद्धा बरेचसे आर्थिक व्यवहार जरी सुरू झालेले असले तरी शाळा अजून पूर्णपणे चालू झालेल्या नाहीत हे वास्तव आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या स्लाइडवरती इथे उजव्या बाजूला जो एक फोटो दिसतोय तो कोरियन शाळेमधला फोटो आहे. आता इतक्या उत्तम व्यवस्था तर आपल्या शाळांच्या मध्ये नक्कीच नाहीत की प्रत्येक मुलाला तिथे जेवताना मुलं दिसत आहेत आणि ती प्रत्येक जण वेगवेगळ्या चेंबरमध्ये आहेत. तर इतकी काही मोठी व्यवस्था आपल्याकडे नाही आणि त्याच्यामुळे शाळा उघडताना नेमकं या रोगाचा प्रसार कसा होणार, काय होणार आणि त्याच्याबद्दल काय करायचं याबद्दलची एक अनिश्चितता त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक जो मतप्रवाह याच्यामध्ये दिसतो तो म्हणजे रोगाची लस सापडल्यावरती आपण शाळा उघडल्या पाहिजेत आणि एक मोठा गट असा आहे की ज्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत ही रिस्क घेण्यामध्ये अर्थ नाही. परंतु त्यामध्ये अनेक अडचणी ज्या इतर आहेत त्याच्याकडे आपण नंतरच्या सत्रामध्ये येऊच.
पण मुख्य त्याच्यामधला जो भाग आहे तो असा की लस कधी सापडेल आणि ती कितपत प्रभावी असेल याबद्दल अजूनही खूप अनिश्चितता आहे. आणि समजा सापडली, आपण धरून चालू की पुढच्या महिन्यामध्ये लस सापडली, तरी ती सार्वत्रिकरित्या इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून त्याचा परिणाम सामाजिक स्तरावरती दिसायला जो काही काळ लागणार आहे, तेवढा काळ काय आपण शाळा बंद ठेवून घरात बसणार आहोत का, असाही दुसऱ्या बाजूचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे एक कधीही न अनुभवलेली अनिश्चितता आपण सगळेजण अनुभवतोय, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवरतीच आज आपण आपली चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत. एकूणच शाळा दीर्घकाळ बंद राहणार आहेत, म्हणजे आता ऑलरेडी 6 महिने जवळजवळ व्हायला आले आणि अजून 2-3 महिन्याचा कालावधी आपण जर म्हटला तर 8 ते 9 महिने शाळा बंद राहून आणि मग आपण कदाचित शाळांच्या मधनं जाऊ शकू, अशा तऱ्हेची स्थिती होण्याची शक्यता खूप दाट आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेतली असता याच्या आधी इबोलाच्या साथीमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची जेव्हा दीर्घ गॅप पडलेली होती शाळांच्या मध्ये, तेव्हा मुलांवरती काय परिणाम झाले ते याचा अभ्यास करून आपल्याला आपले मार्ग शोधावे लागतील असं दिसतं. कोविड-19च्या परिस्थितीमुळे तयार झालेली जी परिस्थिती आहे ती शहरात वेगळ्या प्रकारची आहे, ग्रामीण भागात वेगळ्या प्रकारची आहे. लोकबिरादरीचा प्रकल्प ज्या आदिवासी भागात चालतो तिथे अगदीच वेगळ्या प्रकारची आहे. आणि हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं असलं आणि प्रत्येकासमोरची आव्हानं वेगवेगळी जरी असली तरी एक त्याच्यामध्ये समान गोष्ट आपल्याला दिसते, ते म्हणजे की जे काही घडणार आहे त्याचा सगळ्यात जास्त तोटा हा बहिष्कृत वर्गातील मुलांना, तळागाळातल्या वर्गातील मुलांना होणार आहे. त्यांचं नुकसान या साथीमुळे सर्वाधिक जास्त होणार आहे, शैक्षणिक स्वरूपाचं आणि इतर सामाजिक स्वरूपाचं सुद्धा. तर हा मुद्दा लक्षात घेऊन आपल्याला शाळेचा विचार करायला हवा. मध्यमवर्गीय मुलांच्या शाळा, उच्च मध्यमवर्गीय मुलांच्या शाळा काही काळ वाट बघून ऑनलाईन मार्गाने सुरू झाले आहेत, त्याच्याबद्दल आपण आपल्या सादरीकरणाच्या शेवटी बोलूच. परंतु हा मार्ग फारशा लोकांना आपल्याकडे उपलब्धच नाही, हे पहिल्यांदा वास्तव लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरून आपल्याला ठरवायला लागेल की नक्की आपल्याला शाळा बंद ठेवणं हे परवडणारी गोष्ट आहे का. खरं तर बहिष्कृत समाजामधली मुलं जेव्हा दीर्घकाळ शाळेच्या बाहेर राहतात तेव्हा त्याचे काय काय अर्थ असतात हे आपल्याला याच्या निमित्ताने समजून घ्यावं लागेल. आणि मग शाळा एकदा पुन्हा सुरू झाल्या की आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे याचा अंदाज आपल्याला त्याच्यामधनं येईल. खरं तर वंचित समाजामधल्या मुलांची शाळा ही काही फक्त विषय शिकण्याची जागा किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स दाखवण्याची जागा असं नसतं. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आदिवासी भागाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा मुलगी एखादी शाळेत असते आणि 10वी पर्यंत ती आश्रमशाळेत शिकत राहते तेव्हा आपोआपच तिचं लग्नाचं वय पुढे ढकललं जातं. पोषणाचे अनेक प्रश्न जे असतात ते त्या शाळेमार्फत त्याचे भागवले जातात. मला आठवतंय की आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये मुलं, निवासी शाळा मी काही काळापूर्वी चालवत होतो, तर ग्राममंगलच्या शाळेमध्ये ज्या वेळेला मुलं यायची तर त्यावेळेला ती असं म्हणायची की आम्ही इथे मस्त भात मिळतो असं मुलांनी लिहून दिलेलं आहे. तर हा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की पोषणाच्या गरजा भागवणं, सुरक्षिततेच्या गरजा भागवणं याही गोष्टी निवासी शाळा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती करत असतात आणि सध्या त्या धाडकन बंद झाल्यामुळे याचे काय परिणाम होणार आहेत हे आपल्याला नीट विचारात घेतले पाहिजे. शहरातल्या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं, जर समजा स्लम्स मधल्या किंवा झोपडपट्टीतल्या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या बाबतीत एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की किमान आदिवासी गावांमधली मुलं घरी सुरक्षित आहेत, त्यांच्या समाजामध्ये आनंदात निसर्गाच्या सान्निध्यात वावरत आहेत. स्लम्स मध्ये जिथे अत्यंत समाजातले अपप्रकार हे मुलांच्या सहजपणे समोर येत असतात, घडत असतात आणि त्याचं एक्सपोजर मुलांना असतं, तर अशा ठिकाणी ही मुलं जेव्हा शाळेत 4-5 तास दिवसाचे घालवतात तेव्हा या दुष्प्रवृत्तींपासून बरेच काळ लांब असतात. आता शाळा नाही म्हटल्यावरती तुम्ही कल्पना करा की 10 बाय 10च्या एखाद्या झोपडीमध्ये ज्या वेळेला एखादं मूल इतके महिने राहणार आहे आणि तिच्या आसपास सर्व समाजातले जे काही अपप्रवृत्ती असतील त्या कदाचित तिथे असू शकतील, तर अशा वेळेला मुलांनी शाळेबाहेर दीर्घकाळ राहणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आपल्याला शाळा सुरू करण्याच्या या मुद्द्यामध्ये विचारला गेला पाहिजे. खरं तर या काळामध्ये अजून एक परिणाम झालेला आहे तो म्हणजे असा की बऱ्याच लोकांचं रोजगार गेलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती शहरातलं काम सोडून मंडळी गावाकडे गेलेली आहेत किंवा शहरामध्ये काम उपलब्ध असलं तरी सुद्धा साथीच्या भीतीने, रोगाच्या भीतीने काम करायला पालक पुढे येत नाहीये. आणि या उत्पन्नामध्ये जी घट झालेली आहे त्या घटीमुळे कदाचित मुलं
शाळेकडे परत येण्याच्या ऐवजी शाळा उघडल्यावरती बालमजुरीकडे वळण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर तशी ती वळली तर गेले अनेक वर्ष सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी बालमजुरीच्या विरोधात काम करून मुलांना शाळेत आणण्याचं जे काम केलेलं होतं, त्या कामावरती पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जे काम घडायला अनेक वर्ष लागतात, त्याच्यावरती पाणी फिरायला मात्र फार थोडा काळ पुरेसा असतो. हे सत्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शाळा सुरू झाल्यावरती पहिली गोष्ट जी लक्ष द्यायला पाहिजे ती असं, की शाळेच्या बाहेर तर मुलं फेकली गेलेली नाहीयेत ना, आणि जर ती गेली असतील फेकली तर त्यांना परत शाळेकडे आणण्यासाठी म्हणून विशेष अभियान चालू करणं, त्यांना शाळेकडे वळवण्यासाठी म्हणून समाजाने विशेष प्रयत्न करणं, त्याकरता सरकार आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं अशी खूप मोठी गरजेची गोष्ट झाली. आणि यावेळेला बालमजुरी विरोधी कायदा जो आहे तर त्याचा अत्यंत कडकपणे तो शाळा सुरू झाल्यावरती अंमलात आणला गेला पाहिजे, तरच मुलं परत शाळेकडे वळतील. त्याचं कारण असं आहे की 8वी ते 10वीच्या वयोगटातली जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आज जर कामाचा ऑप्शन उपलब्ध झाला असेल आणि मधल्या काही 7-8 महिन्यात त्यांनी काही काम करून पैसे मिळवलेले असतील तर साहजिकच त्यांचा ओढा हा शाळेत परत येण्यापेक्षा कामाकडे जाण्याचा जास्त असेल. तर अशा वेळेला ज्यांना जे लोक काम देत आहेत त्यांना, अशा लोकांच्या मध्ये जागृती आणि कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टींच्या मार्फत आपल्याला ह्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा म्हणजे फक्त वर्गांच्या आतमध्ये आम्ही काय करू शाळा उघडल्यावरती एवढा विचार आपल्याला पुरेसा आता होणार नाहीये. शाळेला इतर सगळ्या घटकांच्या बरोबर जोडून घेऊन काम करावं लागणार आहे. अजून एक महत्वाचा जो मुद्दा दिसतोय तो असा की शाळा बंद असल्यामुळे मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे आणि अशा वेळेला बालविवाहाचं प्रमाण वाढणं हे अगदीच शक्य आहे. इबोलाची साथ ज्या वेळेला पश्चिम आफ्रिकेमध्ये आलेली होती तर त्यावेळेला 7-8 महिने शाळा बंद होत्या, 8-9 महिने. आणि असं दिसलं की मोठ्या प्रमाणावर माध्यमिक शाळेतल्या मुलींची लग्न झाली आणि युनिसेफ सारख्या संस्थेला त्याच्यामध्ये हात घालून असं करावं लागलं की ठीक आहे तुमचं लग्न झालं असेल तरी हरकत नाही, पण तुम्ही परत शाळेशी जोडून घ्या आणि आपलं शिक्षण जेवढं शक्य आहे तेवढं पुरं करा. याकरता काही विशेष कार्यक्रम करणं, विशेष अभियान चालवणं आणि मग त्यांना मुलींना शाळेकडे वळवणं. म्हणजे अनेक वेळेला गरोदर मातांची शाळा अशा तऱ्हेच्या शाळा पश्चिम आफ्रिकेमध्ये 8-9 महिन्यानंतर चालवण्याची वेळ आली. त्याचं कारण मधल्या काळामध्ये बऱ्याच मुली लग्न होऊन त्यांच्या सासरी गेलेल्या होत्या. तर ही शक्यताही आपल्याकडे होणार नाही असं आपण मानू नये. काही प्रमाणामध्ये जिथे मूल जर घरी राहिलं तर मुलगी घरातच आहे तर मग लग्न करून द्या, आता कशा करता ठेवा, अशा तऱ्हेचा विचार हा अगदी मध्यम वर्गात सुद्धा माझ्या मागच्या पिढीमध्ये प्रबळ होता. तर तो आता नसेलच असं मानण्याचं आपल्याला कारण नाही. आणि मुलींचं शिक्षण जे थांबलेलं आहे तर ते याकडे लोकांना खरोखरच घेऊन जाणं सहज शक्य आहे. म्हणून पालक प्रबोधन करणं, बालविवाह रोखण्यासाठी म्हणून यंत्रणा अधिक कार्यक्षम करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल. अजूनही जो एक मला मुद्दा मांडायचा आहे तो असा की इतके काळ शाळा असल्यावरती की माध्यान्ह भोजनाचा जो आपला भाग आहे शाळांमधनं मिळणाऱ्या तो अत्यंत महत्वाची बाब आहे की शिजवून जेवण ज्या वेळेला मिळतं शाळेमध्ये तेव्हा ते नक्की त्या मुलाच्या पोटामध्ये जातं. परंतु सध्या करोनामुळे अशा तऱ्हेनं शिजवून आहार देणं, मुलांपर्यंत पोहोचवणं ही यंत्रणा बऱ्याच ठिकाणी चालू नाही आणि त्याच्यामुळे होतं असं की धान्य दिलं जाते. म्हणजे त्याच्यावरती उत्तर म्हणून असं केलं जातं की धान्य मुलांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तरी नक्की आपण करतोय समाज म्हणून. परंतु अडचण अशी आहे की धान्य जर घरी गेलं तर ते धान्य पूर्णपणे मुलाच्याच वाट्याला येईल याची काही गॅरंटी आपल्याला देता येत नाही. ते शेअर होण्याची, वाटलं जाण्याची आणि साहजिक आहे म्हणजे घरामध्ये जर धान्य गेलं तर ते एकट्याच मुलाला शिजवून कसं कोण घालणार, त्यामुळे ते वाटलं जाण्याची शक्यता खूप वाढते आणि त्यामुळे दुपारच्या भोजनाच्या अभावी जो कुपोषणाचा धोका आहे तोही संभवतो. तर शाळा उघडल्यावरती प्रथम आपल्याला असं करावं लागेल कदाचित की शाळा सुरू झाल्याबरोबर याबाबतची आरोग्य तपासणी करून कुपोषणाचा आदमास आधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा लागेल की खरोखरच या काळामध्ये कुपोषण वाढलंय का, जर वाढलं असेल तर मग त्याच्यावरती काय लवकरात लवकर उपाय करता येतील, ह्या सगळ्यांकडे लक्ष देण्यासाठी काही विशेष योजना हाती घ्यावी लागेल असं दिसतंय. अन्यथा कुपोषण ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला साहजिकच शिक्षणावरती त्याचा परिणाम होतो असे अनेक अभ्यास जागतिक पातळीवरती झालेले दाखवतात. तर तसा परिणाम तर होत नाहीये ना, याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल.
अजून एक महत्वाचा मुद्दा मला जो मांडायचा आहे तो असा की निवासी शाळांच्या मधील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न हे आता अधिक थोडे गुंतागुंतीचे बनतील असं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये तरी एकूण दोन वेगळी डिपार्टमेंट्स, सरकारचे दोन वेगळे विभाग निवासी शाळा चालवतात. एक तर आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा चालवतो आणि दुसरं म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा मायनॉरिटी कम्युनिटीजसाठी, भटक्या विमुक्त जमातींसाठी किंवा शेड्यूल कास्ट मुलांसाठी अशा तऱ्हेच्या शाळा निवासी स्वरूपाच्या चालवलेल्या आहेत त्यांनी. साधारणपणे आदिवासी विकास विभागाच्या 1100 शाळा आणि सामाजिक न्याय विभागाच्या जवळजवळ 1700 शाळा एवढं मोठं हे नेटवर्क आहे. आता यातल्या काही शाळा ह्या ऑलरेडी आता कोविडचं क्वारंटाईन सेंटर म्हणा किंवा विलगीकरणाच्यासाठी म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे ह्या परत सुरू व्हायला सगळ्यात उशीर होईल असं वाटतं. तेव्हा ह्या शाळा जर सुरू होणार असतील परत, तर त्या सुरू झाल्यावरती नेमकं काय काय करायला हवं त्याची एक SOP आपल्याला तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण अडचण अशी आहे की पालकांचा निवासी शाळेमध्ये मुलांना पाठवण्याचा कलच कदाचित या भीतीमुळे कमी होऊ शकतो. की जे निर्घोरपणे पालक पाठवत होते, तर साथीचं आणि रोगाची भीती जर मनामध्ये बसलेली असेल तर मुलं पाठवतील का परत त्या शाळांच्या मधनं, अशा तऱ्हेचाही एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. दुसरा महत्वाचं म्हणजे की 8वी ते 10वीच्या वयातली मुलं निवासी शाळांच्याकडे येण्याच्या ऐवजी ती शाळांपासून तुटतील आणि कदाचित परत येणारच नाहीत आणि याकरता शाळेच्या व्यवस्थापनाला, शिक्षकांना स्थानिक पातळीवरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करावा लागेल. दुसरं म्हणजे असं की जरी लस आली, जरी साथीचं प्रमाण कमी झालं, ओव्हरऑल देशाची जी आता चढती भाजणी आहे ती खालती उतरणीला लागली, तरी सुद्धा काही एका दिवसात सगळं संपणार नाहीये. आणि त्यामुळे कायमच एक अशी शक्यता राहते की निवासी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलं जेव्हा एकत्र राहत असतात, एकत्र वावरत असतात आणि त्यातूनही आपल्याकडच्या अत्यंत अपुऱ्या सुविधांच्या मध्ये ती जेव्हा दाटीवाटीने एकत्र राहत असतात, तर अशा वेळेला तिथे जर एखाद्या शाळेमध्ये साथ पसरली तर ती नियंत्रणात कशी आणायची याची एक कंप्लीट SOP जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत शाळा चालवणारी मंडळी सुद्धा त्याची जबाबदारी कशी घेणार. कारण ही जी यंत्रणा आहे ही या यंत्रणेवरती शेवटी जबाबदारी असते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुलं जेव्हा निवासी असतात त्यावेळेला समजा जर साथ पसरली तर साहजिकच माध्यमं असतील किंवा समाजातील लोक असतील हे यंत्रणेत तिथे त्या खुर्चीवरती बसणाऱ्या माणसाला पहिल्यांदा जबाबदार धरणार. त्यावेळेला अशा वेळेला नेमकी SOP काय असायला हवी, आणि आपण एखाद दुसऱ्या छोट्या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेबद्दल बोलत नाही आहोत, तर आपण बोलतोय मोठ्या प्रमाणावरती व्यवस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेला. तर त्यामुळे यासाठी नेमकं SOP कशी असायला हवी याच्याकरता काही लोकांना एकत्र येऊन काम करावं लागेल, ती SOP ठरवावी लागेल आणि मग आपल्याला कदाचित निवासी शाळा उघडणं शक्य होईल. तुलनेने जिल्हा परिषदेच्या शाळा, डे स्कॉलर्स जिथे येतात, रोज मुलं येऊन शाळेतनं घरी जात आहेत, त्या उघडणं सोपं जरी असलं तरी सुद्धा निवासी शाळांचा प्रश्न हा अधिकाधिक गुंतागुंतीचा होणार आहे असं दिसतं. निवासी शाळा चालवणाऱ्या शासकीय विभाग, शाळा चालवणाऱ्या संस्था आणि या शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्या आणि तिथले आरोग्य विभाग यांनी एकत्र येऊन निवासी शाळा सुरू कधी करायची याची योजना आपल्याला आखावी लागेल. सगळ्यात महत्वाचा भाग असा की साथ देशभरात जरी आटोक्यात आली तरी तिचे स्थानिक उद्रेक इकडे कोणाचा काही प्रश्न आहे का? माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतोय सर. ओके. तर आरोग्य विभाग, शाळा व्यवस्थापन समित्या यांना एकत्र येऊन स्थानिक पातळीवरती निर्णय करावे लागतील. त्याचं कारण साथ देशात अख्ख्या काही एका वेळेला सगळी आली आणि एका वेळेला गेली असं होण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी ती वाढत राहील, काही ठिकाणी ती ओसरत राहील आणि त्यानुसार स्थानिक पातळीवरती निर्णय करावे लागणं ही अत्यंत गरजेची गोष्ट बनेल शाळा सुरू झाल्यावरती सुद्धा. आणि म्हणून निवासी शाळा जिथे चाललेल्या आहेत अशा ठिकाणी विशेष करून लक्ष द्यावं लागेल. 2 कारणांसाठी की निवासी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं एकत्र येणार, तर त्यांची जबाबदारी घ्यायला जर तिथे काही साथीसारखा पुन्हा प्रादुर्भाव झालाच तर पटकन आरोग्य सेवा त्यांना उपलब्ध होणं, तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं अशा परिस्थितीमध्ये काय करायचं यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती लोकांची तयारी करणं, प्रशिक्षण करणं याची आपल्याला गरज पडते. आता जो महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे तो काही फक्त निवासी शाळांच्या बद्दलचाच आहे असं नाही, तर तो
एकूणच सर्व शाळांसंदर्भातला आहे की दीर्घकाळ जेव्हा मुलं औपचारिक शिक्षणापासून लांब राहतात तेव्हा त्यांच्या संपादणुकीमध्ये घट येते. याला अमेरिकन टर्मिनॉलॉजीमध्ये लर्निंग लॉस असं म्हणतात. आणि दरवर्षी असं आपल्याला लर्निंग लॉस दिसतो. म्हणजे समर ब्रेक ज्या वेळेला होतो त्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधी जेव्हा मुलं घरी जातात तेव्हाची त्यांची संपादनोक पातळी आणि जेव्हा ती परत येतात तेव्हाची संपादनोक पातळी यात थोडाशी घट झालेली आपल्याला कायम दिसत असते. आणि हा लर्निंग लॉस नॉर्मल आहे, म्हणजे हे नेहमीच घडत असतं. आणि तो कसा भरून काढायचा याच्याबद्दलचे अभ्यास उपलब्ध आहेत. तशा तऱ्हेचं काम त्याला आपण साध्या भाषेमध्ये उजळणी म्हणू शकू. तर अशा प्रकारचं करून शाळा नेहमीच्या आपल्या सुरू होत असतात. परंतु ज्या वेळेला एवढ्या दीर्घ काळ मुलं औपचारिक शिक्षणापासून लांब राहिलेली आहेत त्यावेळेला त्यांच्या संपादणुकीचा स्तर हा जिथे आपण मार्चमध्ये होता तिथेच असेल असं मानून चालणं अगदीच चुकीचं ठरेल. मुलं जेव्हा परत येतील त्यावेळेला त्यांची इयत्ता कोणतीही असो त्यांचा स्तर काय आहे मुलांचा, त्यांना काय येतंय काय नाही याची चाचपणी करूनच आपल्याला पुढे जावं लागेल असं दिसतंय. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की मुलं औपचारिक अभ्यासक्रमात किती मागे पडली आहेत हे शोधावं लागेल. आणि असं ज्यावेळेला आपल्याला शोध घ्यायचा असतो तर त्यावेळेला आपल्याला डायग्नोस्टिक टेस्टची गरज पडते, ज्याला नैदानिक चाचण्या म्हणतात तशा स्वरूपाची. तर अशा तऱ्हेच्या चाचण्या आपल्याकडे तयार असणं शाळा सुरू होण्यापूर्वी आणि मुलं आली रे आली की त्यांचं टेस्टिंग करून त्यांचे गट कसे दिसत आहेत किंवा काय त्यांच्या स्तरामध्ये तफावत दिसतीये याबद्दलचा एक आदमास शिक्षक म्हणून आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला शिक्षणाचं नियोजन करता येऊ शकेल. मुलांच्या गरजेनुसार आपल्याला अभ्यासक्रमातले उद्दिष्टांचं पुनर्नियोजन करावं लागेल. मी 7वी मध्ये आहे म्हणून 7वीचे किती धडे शिकवू, 5 शिकवू का 7 शिकवू आणि आता मला उरलेला अर्धाच वेळ उपलब्ध आहे तर मी तेवढेच धडे शिकवू का, असा प्रश्न विचारून आपल्याला काही अर्थ नाहीये. त्याचं कारण मुलं कुठे आहेत हे बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. युद्ध किंवा साथी या काळामध्ये जेव्हा मुलं दीर्घकाळ शाळेपासून लांब असतात त्यावेळेला एक महत्वाचं निरीक्षण बऱ्याच अभ्यासकांनी त्यांच्याबद्दलचं नोंदवलेलं असं की ज्या मुलांचं फाउंडेशनल लर्निंग म्हणजे ज्याच्यामध्ये वाचन लेखनाची पक्की क्षमता पकड त्याच्यावरची आणि पायाभूत गणित ह्या गोष्टी जोपर्यंत ह्या गोष्टी ज्या मुलांना येत नसतात अशी मुलं 3-4 महिने जर शाळेपासून लांब राहिली तर त्यांना सगळ्यात जास्त तोटा होतो. त्याचं कारण शाळेच्या अभ्यासक्रमाशी जमवून घ्यायला, तो अभ्यासक्रम शिकायला त्यांना लागणारी जी कौशल्य असतात, ती जी टूल्स असतात, ती टूल्सच मुळी या मुलांच्याकडे नसतात. आणि तीच कच्ची असताना जर शाळा तुटली तर साहजिकच या मुलांचं सगळ्यात मोठं नुकसान होत असतं. आणि म्हणून किमान पायाभूत अभ्यासक्रम आपण ज्याला म्हणतो तर तो नेमका सगळ्या मुलांना आलाय की नाही आणि जर तो नसेल येत तर त्या मुलांसाठी काही विशेष काम करणं अशा तऱ्हेची एक नियोजन आपल्याला शाळा उघडल्यावरती करायला लागू शकतं. आपण साधारणपणे शाळेचं एक वार्षिक नियोजन तयार करत असतो की एका वर्षामध्ये काय काम करता येऊ शकेल. पण या वर्षीचं जर आपण तुम्ही बघितलं तर यावर्षी आपल्याला वर्ष हातातच येणार नाहीये. कारण नवं शैक्षणिक वर्ष जूनला सुरू झालेलं आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ऑलरेडी 3 महिने गेलेलेच आता ऑगस्टचे. सप्टेंबरचाही जाईल असं दिसतंय. आणि अशा वेळेला जर आपण बघितलं तर आपल्याला जे आठवडे मिळायला पाहिजेत वर्षभरामध्ये तर ते मिळणं आपल्याकडे खूप अवघड होऊन बसेल असं दिसतंय. आणि म्हणून केवळ एका वर्षाचं नियोजन न करता किमान 2 वर्षांचं एकत्र नियोजन आपल्याला करून बघावं लागेल की 2 वर्षाच्या शेवटी तरी मुलांना एवढं आलं पाहिजे. आता याच्यामध्ये अडचणी आहेतच की 10वीच्या मुलांचं काय करायचं, कारण त्यांना परीक्षा तर याच वर्षी द्यावी लागणार आहे. अशा तऱ्हेच्या किंवा बोर्डाच्या एक्झाम्सच्या मुलांचं काय करायचं असे प्रश्न आहेतच. पण इतर वर्गांसाठी आपल्याला 2 वर्षांचं एकत्रित उद्दिष्ट जर आपण बघू शकलो तर आपण निश्चितपणे हा जो केलेला कालावधी आहे तर त्याच्यात झालेलं नुकसान काही प्रमाणामध्ये नक्की भरून काढू शकतो. एकूणच साधारणपणे असं दिसतं की वर्षामध्ये 30 ते 32 आठवडे शाळा जर चालली तर ती चांगली चालली असं आपल्याला म्हणायला हरकत नसते. आता तो कालावधी ह्याच्यापेक्षा सुद्धा खालती येणार आहे असं आपल्याला दिसतं. इन्स्ट्रक्शनल डेज आपले 30-32 आठवड्याच्या पेक्षा सुद्धा खाली घसरतील असं दिसतंय. आणि म्हणून हे वर्ष आणि ह्याचा पुढचं वर्ष याचा एकत्रित विचार करून आपल्याला अभ्यासक्रमाचं नियोजन करायला लागेल असं वाटतं. आणि सगळ्यात जो महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो असा की हे सगळं करणारा चेंज एजंट जो आहे तो म्हणजे शिक्षक, तर त्यांना या नव्या परिस्थितीची कल्पना देणं आणि त्यासाठी तयारी करणं, मदत करणं शिक्षकांना यासाठी हा एक त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. खरं तर
लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये अशा तऱ्हेचं नियोजन आपण करायला सुरुवात करायला हवी, जेणेकरून शिक्षकांची तयारी करून घेणं, त्यांना या नवीन येणाऱ्या आव्हानांची कल्पना देणं, या आव्हानांना सामोरं कसं जायचं याची एक ठाम ठोस योजना हातामध्ये देणं त्यांच्या, या तऱ्हेची एक गोष्ट आपल्याला अत्यंत गरजेची आहे आणि त्याकरता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रयत्न करायला हवेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता आपल्या सादरीकरणाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळूया, की ऑनलाईन शिक्षण ज्याचा बोलबाला आजकाल खूप आहे, तर तो खरोखरच शाळेइतकाच सक्षम पर्याय आहे का, याचा आपण जरा थोडासा विचार करू. ऑनलाईन शिक्षणाची सध्या दिसणारी आपल्याला 2 मुख्य मॉडेल्स दिसतात. एक मॉडेल असं आहे, की जिथे इंटरनेटचा वापर करून मुलांनी स्वतःच शिकायचं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्स वापरणं, वेगवेगळे व्हिडिओज वापरणं, मुलांनी काय वेगवेगळ्या साईट्स वरती जाऊन स्वतः माहिती मिळवणं, शिकणं वगैरे या तऱ्हेचं मॉडेल आहे ते. ज्या मॉडेलमध्ये शिक्षकाचा फारसा विचार केलेला नाही. खरं तर शिक्षक हा इथे तंत्रज्ञानाला म्हणजे काय शिक्षकाला पर्याय म्हणूनच तंत्रज्ञान तिथे समोर आलेलं आपल्याला दिसतं, की मुलं स्वतः शिकतील अशा स्वरूपाचं. दुसरं जे प्रारूप आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून शिक्षकांनी मुलांपर्यंत काही प्रकारे पोहोचण्याचा प्रयत्न करणं आणि टीचर मीडिएटेड अशा प्रकारचं लर्निंग तिथे सुरू असणं. म्हणजे शिक्षक काही ना काही भूमिका त्याच्यामध्ये बजावतायत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचं शिकणं चालू आहे, अशा तऱ्हेचा हा पर्याय आहे. मग याच्यामध्ये आत्ता जसं आपण झूम मीटिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधतोय, तसा झूमवरनं क्लासेस घेण्यापासून ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही स्वाध्याय पत्रिका पाठवणं, काही मटेरियल पाठवणं, मुलांचे अभ्यास तपासून देणं, या प्रकारचे सगळ्या प्रकारची मॉडेल्स ही वेगवेगळ्या ठिकाणी चालू केलेली आपल्याला दिसतात. हे सगळं जरी चालू असलं तरी ह्यातली एक मेख अशी आहे, की बऱ्याचशा सर्वेक्षणांच्या नुसार राज्यातल्या 20 ते 30% मुलांपर्यंतच आपण ऑनलाईन शिक्षण पोहोचवणं आपल्याला शक्य आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की अनेक लोकांच्या पर्यंत अजूनही इंटरनेट पोहोचलेलं नाही, कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत आणि इंटरनेट जरी पोहोचलेलं असलं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डेटा वापरणं, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्या सुविधा वापरणं, याचं ओरिएंटेशन सुद्धा पालकांना नाही. ऑनलाईन शिक्षणाला काय म्हणता येईल की थोडासा विरोध दर्शवत असताना हे खरोखरच माझा आवाज पोहोचतोय का? हो हो हो. मध्ये मी म्यूट झालो. मध्ये थोडस आवाज येत नव्हता, तर एक 2-4 वाक्य मागे जाऊन परत एकदा सुरू. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये मत व्यक्त करताना आदिवासी भागामध्ये आम्ही जे काही प्रयत्न करून पाहिले ऑनलाईन शिक्षणाचे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगणं इथे प्रस्तुत ठरेल, की त्याला काय नेमक्या मर्यादा आहेत हे समजण्यासाठी. म्हणून आम्ही इथे जवळजवळ 750 मुलांच्या सोबत काम करतो वेगवेगळ्या ठिकाणच्या पालघर जिल्ह्यामधल्या, आणि या 750 पैकी आम्ही जेमतेम 225 मुलांपर्यंत पोहोचू शकलो. काही ऑनलाईन म्हणजे फोनच्या माध्यमातून म्हणा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टींच्या माध्यमातून. ह्या 225 पैकी जेमतेम एक 170-75 मुलं किंवा 180च्या आसपासची मुलं ही खरोखरच सातत्याने ज्यांच्याशी संपर्क साधता येणं शक्य आहे अशी होती, आणि त्यांच्यासोबत आम्ही काही प्रमाणामध्ये ऑनलाईन माध्यमामधनं शिक्षणाचा व्यवहार चालू ठेवू शकतो. अर्थातच हे सारं करण्यामध्ये सुद्धा भरपूर अडचणी आल्या. त्याचं कारण मुलांच्याकडे स्वतःकडे काही डिव्हाइसेस नाहीत, ते पालकांचं डिव्हाइस वापरतात. त्यामुळे ज्या वेळेला पालक घरी असतील त्याच वेळेला त्यांना शिकवणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे अशा तऱ्हेच्या अनेक छोट्या छोट्या अडचणींच्या वरती मात करत आम्ही जेमतेम 175-180च्या आसपास मुलांच्या आसपास आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता 750 पैकी 180 मुलांपर्यंतच आम्ही पोहोचू शकतोय हे धडधडीत जर दिसत असेल, तर ऑनलाईन शिक्षण हा शाळेइतका सक्षम पर्याय आहे का, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं इथेच आपल्याला मिळतं, की जरी असला तरी सुद्धा तो तळागाळातल्या मुलांच्यासाठी नाही, हे वास्तव आपल्याला मान्य करायला हवं. अजूनही काही ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामधल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. त्या अशा की काही महत्त्वाच्या समस्या त्यातल्या काय काय आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे. पहिलं म्हणजे की अचानकपणे आणीबाणीच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करायला लागल्यामुळे त्याची पुरेशी म्हणावी इतकी पूर्वतयारी झालेली नाही.
शिक्षकांनाही अंदाज आलेला नाही की नेमकं ऑनलाईन शिकवायचंय म्हणजे काय करायचंय. आणि त्यामुळे जसं मी वर्गात शिकवतो तशाच प्रकारे जर मी झूम मिटिंगच्या द्वारे शिकवायला लागलो तर ते अत्यंत कंटाळवाणं असतं. वर्गात मला 5 तास उभं राहून व्यवस्थित शिकवता येतं. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मला वाटत नाही की आपण मोठी माणसं सुद्धा 1 तास दीड तासापेक्षा ह्याच्या समोर बसून काही ऐकू शकतो. त्यामुळे मुळातच मी माझ्या वेळेची मर्यादा ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. दुसरं म्हणजे की ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारं जे साहित्य आपल्याकडे विशेषतः रिजनल लँग्वेजेसमध्ये म्हणजे मराठीसारख्या भाषेमध्ये जे उपलब्ध आहे ते खूप तुकड्या तुकड्यात तयार झालेलं आहे आणि त्याच्या गुणवत्तेची काही फारशी आपल्याला खात्री देता येत नाही. आज आता बाकीचा काही पर्याय नाहीच आहे म्हणून मग ते साहित्य वापरावं आणि जेवढं काही शिक्षण त्यातनं घडतंय तेवढं करावं. पण शाळेमध्ये जसं सलग व्यवस्थित नियोजनबद्ध शिक्षण करता येणं शक्य आहे तसं करणे इतकं हे साहित्य तयार आहे असं म्हणायला काही मला म्हणजे मला वाटत नाही की तशी ती शक्यता तेवढी निर्माण झालेली आहे. मी भरपूर मोठ्या प्रमाणावरती गेल्या 2-3 महिन्यामध्ये ऑनलाईन माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा रिव्ह्यू केला होता. त्याच्या आधारे मी हे म्हणतोय. सगळ्यात मोठं म्हणजे की या प्रकारे शिकवण्याची सवय नाहीये शिक्षकांना. आणि हे केवळ प्राथमिक शाळेतले शिक्षक किंवा माध्यमिक शाळेतले शिक्षकच म्हणतायत असं नाही. तर माझ्या वाचनामध्ये IIT मुंबईमधल्या एका प्राध्यापकांचा लेख आलेला होता. पण त्यांनी म्हटलं तर की आम्हाला वर्गात नीट शिकवता येईल पण सगळ्या सुविधा जरी आणून दिल्या तरी सुद्धा वर्गासारखं काही ऑनलाईन माध्यमातून नाही शिकवता येणार. कारण प्रत्येक त्याचं ग्रामर वेगळं आहे, त्याचं व्याकरण वेगळं आहे. तर हा भागही आपल्याला लक्षात घेतला पाहिजे ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना, की जर IIT मध्ये असणाऱ्या जिथे बाकी काही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम नाही, बँडविड्थचा प्रश्न नाही, अशा ठिकाणच्या शिक्षकांना सुद्धा जेव्हा असं वाटतंय त्यावेळेला राज्यभर पसरलेल्या आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना एक नक्की कसं शक्य होणार आहे आणि कितपत आपल्याला त्याच्यात यश मिळणार आहे याच्याबद्दल आपल्याला थोडा शंका घ्यायला हवा. यानंतर मला 2 अजून महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. ते म्हणजे की मुलांचा स्क्रीन टाइम वाढणं आणि इंटरनेटवरच्या इतर धोक्यांपर्यंत मुलं जाऊन पोहोचणं हे एक अत्यंत मोठा धोका ऑनलाईन शिक्षणामध्ये संभवतो. आणि ग्रामीण भागात मी आज आसपास बघतोय तर त्या भागात तर याच्याबद्दल पालकांना जरा सुद्धा अवेअरनेस नाहीये, की जर मूल इंटरनेटवरती जायला लागलं तर तिथे एक म्हणजे आपण लक्षात घेऊया, आपण समजा एखाद्या शहरात एखाद्या आपल्या मुलाला घेऊन गेलो तर स्टेशनवर त्याला काही लगेच जाऊन एकटं सोडणार नाही. आपण त्याला बरोबर घेऊन जाऊ, समजावून देऊ, फिरवून आणू आणि मग खात्री झाली की मग त्याला सांगू की ओके जा म्हणून. तर तसंच हे एक जग आहे दुसरं इंटरनेटवरचं जग, की ज्याच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारचे धोके मुलांच्या पर्यंत पोहोचू शकतात. मग ते अगदी पोर्न साइट्स पासून ते वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक करण्यापर्यंतचे धोके, मुलांचा गैरफायदा घेतला जाण्यापर्यंतचे धोके हे या माध्यमामधनं मुलांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आणि याबद्दल आपला समाज, आपले पालक फारसे जागरूक नाहीत हा त्याच्यामधला मोठा प्रश्न आहे. म्हणजे मुलांना ऑनलाईन जाऊच देऊ नका, तंत्रज्ञान वापरूच देऊ नका असं मला बिलकुल म्हणायचं नाही. परंतु अडचण अशी आहे की जर आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मुलं ह्या धोक्यांना पटकन एक्सपोज होणार आहेत आणि ती त्याच्याकरता त्यांना कुठे आपल्या घर सोडून बाहेर जायची पण गरज नाही. घर बसल्या हा धोका तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जागरूक राहून मुलांच्या सोबत त्याबद्दल बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी भारतामध्ये फारशी चर्चिलीच जात नाहीये ते म्हणजे असं झालेलं आहे की वेगवेगळ्या व्यावसायिक कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला डेटा देत आहेत, संसाधनं देत आहेत, काय काय शैक्षणिक साधनं देत आहेत. पण या बदल्यामध्ये या कंपन्यांना काय मिळतंय याचा विचार आपण काही करत नाही. असं कधीच होत नसतं की काही फायदा घेतल्या असल्याशिवाय कोणी कंपनी येऊन उगाचच फुकट तुम्हाला सगळं देते. तर आपली जी माहिती आहे, प्रत्येक मुलाचा डेटा, प्रत्येक मुलाची वागण्या बोलण्याची पद्धत, त्याच्या निवडी आवडी या सगळ्याचा डेटा सातत्याने गोळा होत असतो आणि त्याचा वापर हा आपलं वागणूक नियंत्रित करण्यासाठी किंवा आपलं बिहेवियर मॉडिफिकेशन ज्याला म्हणतात, की ज्याला आपलं वर्तन बदलण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ की ज्या तुम्ही शहरी भागामध्ये जर विचारलं तर माझ्या खासगी आयुष्यामध्ये फोन माझा किती वेळा इंटरफिअर करतो हे तुम्ही लोकांना विचारा. तुम्ही कुठे बाहेर जायला निघालात की ते लगेच सांगतं की तिकडच्या रस्त्याने जाऊ नका, तिथे ट्रॅफिक आहे. तर जेव्हा इतक्या माझ्या आवडीनिवडींचं प्रोफाइलिंग बनतंय मशीनमध्ये तर तसं ते मुलांचं मोठ्या प्रमाणावरती होईल आणि त्याचा वापर निश्चितपणे व्यावसायिक कारणांच्यासाठी केला जाईल हे उघड आहे. आता म्हणून हे थांबवावं का, करू नये का,
तर असं म्हणणं अगदी चुकीचं ठरेल, कारण एकदा आता हा बॉल रोलिंगला सुरुवात झाली तो थांबवता येणार नाही. परंतु ह्या धोक्यांची माहिती घेऊन त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा होऊन त्याबद्दल एक चांगली जागरूकता निर्माण होऊन जर आपण ऑनलाईन माध्यमांच्या दिशेला गेलो तर आम्हाला वाटतं आपण त्यातले काही धोके टाळू शकतो. सध्या लॉकडाऊनच्या निमित्ताने चालू झालेले जे ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय आहेत ते शाळा चालू झाल्यावर सुद्धा लगेच बंद होतील असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की शाळा चालू झाल्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये घरनं काम करा किंवा घरी आणि शाळेत मिळून शिकूया अशा तऱ्हेच्या गोष्टी चालूच राहतील असं मला वाटतंय. कारण तंत्रज्ञान एकदा विकसित झालं की ते थांबायला तयार नसतं. तर त्यामुळे काही प्रमाणात ते शाळांवरती सुद्धा एन्क्रोचमेंट करेलच. आणि म्हणून कदाचित शाळा सुरू झाल्यावरचा आपला शिक्षण व्यवहार हा थोडासा ब्लेंडेड स्वरूपाचा झालेला असण्याची शक्यता आहे, की काही भाग आपण प्रत्यक्ष वर्गांमधनं करतोय, काही भाग मात्र आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करायला लागतो. तर अशा तऱ्हेचं काहीतरी एक संमिश्र स्वरूप शाळांचं होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्यामध्ये जसे काही फायदे आहेत तर तसे धोकेही त्याच्यामध्ये आहेत. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. आंधळेपणाने केवळ तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर करायचा आहे म्हणून त्याच्या मागे लागणं हेही योग्य नाही. आणि तंत्रज्ञानात धोके आहेत म्हणून मग ते वापरूच नका असं म्हणून मुलांना त्याच्यापासून कम्प्लिटली लांब ठेवणं हेही योग्य नाही असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे जागरूकपणे माहिती घेऊन स्वतःचं ह्या संदर्भामधली माहिती लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याला या सगळ्या परिस्थितीमधनं मार्ग काढायला लागेल असं दिसतं. माझ्या मांडणीमधले मुद्दे इथे मी थांबवतोय. यानंतर आपण चर्चेला आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आणि प्रश्नच असायला हवेत असं नाही, तुम्ही या मुद्द्यांचं खंडन मंडन सुद्धा जरूर करू शकता. धन्यवाद. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हँड्स रेज करावे. निलेश सर, आमच्या शाळेचे पवार सर आहेत, ते काही प्रश्न विचारतील. नमस्कार सर. नमस्कार. माझं असं म्हणजे दृष्टिकोन मत पण आहे आणि मार्गदर्शन सुद्धा हवं की ग्लोबल विलेज झालाय पण विलेज ग्लोबल व्हायचं आहे. तशी परिस्थिती आमच्याकडे आहे आता सध्या. आणि आमच्याकडे नैसर्गिक लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे आम्ही ऑफलाईन सुद्धा शिक्षण देऊ शकत नाही मुलांना. आणि शाळा बंद आहे पण एक शिक्षक या नात्यानं माझ्यासाठी एक आशेची अशी गोष्ट आहे की शिक्षण बंद नाही आहे आणि शिक्षणाचा एक भाग शाळा हे मला दाखवावं लागेल. याकरता आपण प्रत्येक शिक्षकाने असं विचार करायला हवं की जे मुलं आहेत माझ्या वर्गात त्या मुलांशी मला संपर्क सतत ठेवून त्यांचा संयम आणि आत्मविश्वास विकसित ठेवणं आवश्यक आहे. अभ्यासक्रम आपण त्यांना देऊ पण तो अभ्यासक्रम त्यांना आवडेलच असं सांगता येणार नाही. त्यावेळेस परत तो शिक्षणापासून परावृत्त होऊ शकतो. तसं व्हावं नाही याकरता आपण अभ्यासक्रमाबरोबरच त्यांचं आत्मविश्वास आणि संयम कायम ठेवण्यासाठी काय करता येईल याबद्दल थोडं मार्गदर्शन. मला वाटतं की तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की या काळामध्ये शिक्षकांनी मुलांच्या सोबत संपर्क काही ना काही मार्गामधनं ठेवणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि अनेक शिक्षक महाराष्ट्रभरातले असं करताना आपल्याला दिसतायत सुद्धा की स्वतःच्या बळावरती पाड्यावरती जाऊन मुलांच्या बरोबर बोलणं, एक 7-8 मुलांना आठवड्यातनं एकदा जाऊन भेटणं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेणं किंवा त्यांना काही छोटंसं काम देऊन येणं आणि परत मी येईन त्यावेळेला करून ठेवा हा एवढं सांगून येणं. तर ह्या तऱ्हेचे जे गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण की त्यामुळे मुलं शाळेशी जोडलेली राहतील. आमच्याच भागातलं एक उदाहरण देतो की इथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि तिथे प्रल्हाद काठोले नावाचे एक शिक्षक शिकवतात. तर ते रोज हल्ली वेगवेगळ्या आणि त्यांची शाळा मध्यवर्ती आणि त्याच्या वेगवेगळ्या पाड्यांवरनं तिथे मुलं येतात. तर ते लोक ते रोज वेगवेगळ्या पाड्यांवरती जाऊन काही मुलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारणं, त्याच्या समस्या समजून घेणं. कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे तर अशा वेळेला खाण्यापिण्याचा कदाचित प्रश्न निर्माण झालेला असू शकतो घरी, त्याबद्दल बोलणं. तर ह्या तऱ्हेच्या गोष्टी करतायत. मात्र हे सारं घडतंय ते शिक्षकांच्या फक्त स्वयंप्रेरणेतनं घडतंय. एक नियोजनबद्ध प्रयत्न म्हणून काही योजना आहे का, समाज म्हणून आपण त्याच्याकडे एक योजनाबद्ध पद्धतीने जातोय का, तर तसं जाताना काही आपण दिसत नाही असं दिसतं. आणि म्हणून ह्या इंडिव्हिज्युअल पातळीवरती जे केले गेलेले प्रयत्न आहेत त्यातनं शिकून काही लार्जर डिरेक्टिव्ह किंवा काही मार्गदर्शक तत्व आपल्याला याच्यामधनं तयार करता येतात का हे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणताय तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की या काळात संपर्क असणं शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा ही अत्यंत कळीची बाब आहे.
सर, नम्रता पवार प्रश्न विचारतील. नम्रताताई, तुमचा नम्रता माईक अनम्यूट करा. नम्रताताई, तुमचा माईक अनम्यूट झालेला नाहीये, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत ओके, पोहोचत. ओके. हा, हा, आता आता येतोय. ऐकू येतंय, बोला. नमस्कार निलेश दादा, समीक्षा ताई. माझा प्रश्न असा आहे की निलेश दादा, तुम्ही मगाशी म्हटलात वर्तन बदलण्यासाठी काही मुलांचा वापर होऊ शकतो, मुलांच्या एकूणच बिहेवियरचा. तर तो धोका टाळण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे? तर एकतर खरी गोष्ट आहे, मग ते वर्तन बदल कसा केला जाऊ शकतो, तर जाहिरातींच्या माध्यमातून हा अगदी साधा त्यातला पहिला मुद्दा आहे. की मला समजा जर मुलांना इंटरनेटला ऍक्सेस आहे आणि फोनला ऍक्सेस आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींचा भडीमार आणि मुलं काय शोधतायत, काय त्यांना आवड, त्यांची आवड निवड काय आहे, याचा पाठपुरावा करून त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींचा भडीमार केला जाऊ शकतो. आणि त्या जाहिरातींच्यामुळे साहजिकच मुलाला एक अशी काय म्हणता येईल आशा उत्पन्न होणं की मला हे पाहिजे ते पाहिजे या स्वरूपाचं हे होणं अगदी साहजिक आहे. आणि त्यामुळे अशा तऱ्हेनं ज्यावेळेला मूल इंटरनेट वापरायला लागतंय त्यावेळेला त्याला ही जाणीव करून देणं खूपच महत्वाचं आहे की बाबा इथे दाखवली जाणारी सगळी जाहिरात किंवा प्रत्येक गोष्ट किंवा सेल आहे, ऑफ आहे, तुम्हाला इतकं इतकं डिस्काउंट मिळेल वगैरे वगैरे प्रकारचे ज्या गोष्टी सातत्याने मुलांच्या समोर फेकल्या जातील या माध्यमातून, त्याबद्दल एक जागरूक दृष्टिकोन मुलांचा बनवला गेला पाहिजे की खरोखरच म्हणजे खरं तर इथे सुद्धा एक शिक्षणाची अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं. म्हणजे दिलेली जाहिरात कितपत खरी आहे, त्यामध्ये काय काय फ्लॉज असू शकतात, अमका अमका व्यक्ती मला अमुक अमुक फुकट देईल असं म्हणतोय, खरंच असं कोणी फुकट कोणाला देऊ शकतं का, त्याच्यात काय, ह्या तऱ्हेच्या शंका घ्यायला शिकवणं मुलांना, या मार्गाने त्यांना त्याचं गायडन्स करायला हवा असं मला वाटतं. अन्यथा हा जो एक मोठ्या प्रमाणावरती भडीमार जो होण्याची शक्यता आहे आणि जो तो अशा प्रकारे होईल की तुम्हाला जे नेमकं आवडतंय, तुमचा जो कल आहे त्याच दिशेने मी माझं मार्केटिंग सगळं बदलू शकेन. तर यासाठी म्हणून थोडं काळजीपूर्वक राहायला हवं असं असं मला वाटतं. थँक्यू. म्हणजे एक उपक्रमच हाती घ्यायला हवा शाळांमधून. नक्की, म्हणजे इंटरनेट साक्षरता नावाची एक गोष्ट वेगळी आहे कम्प्लिटली. वेबवरती कसं वावरायचं, वेब दुनियेमध्ये कसं वावरायचं, तिथे काय धोके असतात, तिथे काय खरं काय खोटं याबद्दल मुलांशी बोललं जाणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्या अभ्यासक्रमात आत्ता तरी कुठे नाहीये. आत्ता जे आहे ते फारच प्राथमिक स्वरूपाचं आहे. त्यामुळे मुलं वेगाने त्याच्या पुढे जाणार आहेत आणि म्हणून त्यांना या तऱ्हेच्या धोक्यांचा परिचय करून देणं, तसंच त्या माध्यमाची ताकदही काय आहे हे मुलांपर्यंत पोहोचवणं, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. थँक्यू. सर, पवन पाटील यांचा प्रश्न आहे. पवन पाटील, बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी शासकीय आश्रमशाळा ठाणे जिल्ह्यात काम करतो आणि आपण जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य आहेत, कारण की जून महिन्यापासून आम्ही संपर्क साधत आहोत. तर आपण पोषण, सुरक्षितता, बालविवाह हे अगदी सत्य आहे. आम्ही जेव्हा आता पुस्तक वाटपाच्या वेळी गेलो होतो तर त्यावेळीही बऱ्याच मुलींचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही लर्निंग लॉस विषयी सुद्धा बोलले, तर 40 दिवसाची उन्हाळी सुट्टी असते त्याच वेळी हा प्रश्न गंभीर होतो. आता तर 15-20 मार्च पासून विद्यार्थी नाहीयेत, तर तेव्हा सुद्धा हा एक प्रश्न आहे. पण मला सर्वात एक महत्वाचं आहे की सर 340 विद्यार्थी आमचे पट असताना ते जवळपास 100 पेक्षा जास्त पाळ्यांवर आहेत. तर प्रत्यक्ष एक आम्ही 10 शिक्षक असताना ते एक मोठी समस्या आहे. आणि मी जर 10वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर आमचा 30चा पट आहे आणि 19 गावांमध्ये ते विद्यार्थी डिवाइड आहेत. त्याच्यातले काही तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. तर मग अशा वेळी प्रत्यक्ष संपर्क करणं सुद्धा कठीण जातं. तर याला काय पर्याय असू शकतो की त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर शिक्षण पोहोचवायचं? मी मगाशी म्हटलं तसं की ह्याच्यावरती आपल्याला प्रत्येक प्रश्नावरती उत्तर आहे असं बिलकुलच नाही. याचं कारण असं की परिस्थिती खूप अभूतपूर्व अशा स्वरूपाची आहे. तर त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा याच्यातनं होणारं नुकसान हे जास्त मोठं असेल आणि ते सगळी जबाबदारी काही फक्त शाळा आणि शिक्षक घेऊ शकेल असं नाही. आपल्याला इतरही जे घटक आहेत त्यांच्याकडे त्याच्याकरता बघावं लागेल. म्हणजे बालकामगार विरोधी किंवा बालविवाह विरोधी काम करणारे जे बालरक्षक असतात तर त्यांच्या माध्यमातून मुलांशी संपर्क ठेवणं अशा तऱ्हेचा एक आपल्याला गोष्ट करावी लागेल. शिवाय
काही मुलांना ह्याचा लॉस होणार आहे हे आपण गृहीत धरायला हवं. आपण असं मानायचं कारण नाही की आपण सगळे प्रयत्न केले आणि आता त्यामुळे कुणाचंच काही नुकसान झालं नाही, असं होणं शक्य नाहीये. काही प्रमाणामध्ये मुलांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर हे नुकसान कमीत कमी कसं करता येईल याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्ही जो 10वीच्या मुलांचा प्रश्न सांगितला तर तो खरंच की आता जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले आणि आपण जर परीक्षा खरोखरच मार्चमध्ये परत थोडं सुरळीत झाल्यावरती घेणार असू तर या मुलांनी कशा रीतीने त्याची तयारी करायची हा प्रश्न आहेच डोळ्यासमोर. आणि मूलतः ज्या मुलांना सुविधा कमी आहेत, ज्यांना सुरुवातीपासूनच सुविधा कमी मिळालेल्या आहेत, तर अशा मुलांना काही वेळ देणं, त्यांना कदाचित मी म्हटलं तसं की थोडा उशिराने परीक्षा दिली तरी चालेल असं बघणं, ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. शिवाय जर कमी वयाच्या मुलांना जॉब मिळत असतील तर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला काम करायला सुरुवात करावं लागणार आहे आणि ती म्हणजे असे जॉब देणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई होणं. पण त्याशिवाय याच्याकडे लोक गांभीर्याने बघणार नाही. खरं तर एक गोष्ट अशी आहे की जसं मुलाला गरज आहे काम करण्याची तशी काम करवून घेणारा हा दोषी आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणताय तो जॉग्राफिक स्प्रेडचा जो मुद्दा आहे की वेगवेगळ्या पाड्यांच्या वरती मुलं पसरलेली असणं, तर काही मुलं नक्कीच ह्याच्यातनं सुटणार आहेत हे सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जेवढ्या लवकर शक्य होईल, जेवढ्या त्या क्षणी मुवमेंट म्हणजे परवानगी मिळेल त्या क्षणी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करणं असा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पण यातनं कुणाचंच नुकसान होणार नाही आणि आपल्या योजनेमुळे 100% सगळं जसं पूर्वीसारखं होतं तसं होईल अशा तऱ्हेचं चित्र आपण आपल्या मनात तरी नक्की ठेवू नये. थँक्यू सर. सर आता आपण एलबीपी टीचर कम्युनिटीचा प्रश्न घेऊ. इथे चंद्रिकापुरे सर आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारतील. सर नमस्कार, मी डॉक्टर चंद्रिकापुरे. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की लॉकडाऊनच्या काळावधीमध्ये सुद्धा आणि त्यानंतर आम्ही सुद्धा काही पाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये गेलोय आणि सामाजिक अंतर राखून मुलांना स्वाध्याय वगैरे दिले आणि मुलांची कनेक्ट मध्ये आहोतच. आता प्रश्न असा आहे की मुलांना अशा प्रकारे आम्ही शिक्षण देतोय तरी परंतु आम्हाला तेवढं समाधान वाटत नाही. आम्हाला मनापासून वाटतं की शाळा की लवकरात लवकर सुरू व्हावं. आता आमची निवासी शाळा आहे आणि ह्या निवासी शाळा लवकरात लवकर सुरू करणं योग्य वाटेल का सर? मी म्हटलं तसं की कुठल्याच शिक्षकाला, मीही एक शिक्षक आहे त्यामुळे कुठल्याच शिक्षकाला असं थातुरमातुर काम करणं आवडणार नाही की मी 2 दिवस माझ्या मुलांना भेटून आलो आणि मग थोडंसं काम देऊन आलो आणि मी त्यांना शिकवतोय असा दावा नक्कीच आपल्याला करायला आवडणार नाही. ही अगदी खरी गोष्ट आहे. मात्र शाळा चालू करणं हा केवळ एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या व्यक्तीचा निर्णय नसून तो एक राजकीय स्तरावरती घेतला जाणारा निर्णय आहे. आणि या बाबतीत सध्याच्या याच्यामध्ये तरी असं दिसतंय की तो केंद्र स्तरावर घेतला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे केव्हा शाळा चालू करावी. आणि याकरता ज्या काही ऍडवायझरी कमिटीज आहेत त्यांच्या ऍडवाइस लक्षात घेऊन चालू करणं अशा तऱ्हेचा प्रयत्न केला जाईल असं वाटतं. अर्थातच निवासी शाळा या सगळ्यात शेवटी चालू होणार हे आपण ही खुणगाठ आपल्याला मांडून ठेवायला हवी. आणि तुम्ही म्हणताय तसं असमाधान हा आपल्यावरती झालेला साथीचा परिणाम आहे हे आपल्याला थोडंसं मान्य करून चालावं लागेल. त्याचं कारण निवासी शाळेमध्ये मी म्हटलं तसं मी माझं पर्सनल मत असं आहे की किंवा इच्छा अशी आहे मत म्हणण्यापेक्षा की शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. पण त्या करण्यासाठी कोणी एक व्यक्ती निर्णय घेणार नाही. मला असं वाटतं की या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि राजकीय नेतृत्व आणि विभाग यांनी एकत्र येऊन हा निर्णय कधीतरी केला जाऊ शकेल. तो लवकरात लवकर व्हावा याकरता सातत्याने पाठपुरावा करणं एवढं आपण नक्की करू शकतो. पण तुमचं असमाधान मला नक्की कळू शकतं, माझ्यापर्यंत पोहोचू शकतं. सर थँक्यू. सर आता आपण फेसबुक वरचा एक प्रश्न घेऊया. सोमनाथ कुंड यांचा प्रश्न आहे, बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना असे 2 भाग होतील का? त्यासाठी शाळेची तयारी करावी लागेल का? मला वाटतं मी माझ्या सादरीकरणामध्ये याच्याबद्दल बऱ्यापैकी बोललेलो आहे की आफ्टर कोरोना काय काय वेगळी वेगळी आव्हानं समोर येऊ शकतील. आणि त्यातला सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो असा आहे की शाळेमध्ये पहिल्यांदा मुलांना परत घेऊन येणं ही आपली प्रायोरिटी असायला हवी. किंबहुना आपल्याकडे एनरोलमेंट ड्राईव्ह किंवा पटनोंदणीसाठी म्हणून विशेष कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती 10-12 वर्षापूर्वी घेतले गेले होते. कदाचित आपल्याला तशा तऱ्हेचे कार्यक्रम परत घ्यावे लागतील कारण महाराष्ट्राचं एनरोलमेंट खूप चांगलं होतं करोनापूर्वीच्या काळात. करोनानंतर ते तसंच राहील का किंवा राहणार नाही हे आपल्याला प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावरतीच लक्षात येणार आहे. पण आपल्याला तयारीत नक्कीच राहायला हवं अशा की कदाचित आपल्याला पटनोंदणीपासनं परत सुरुवात करावी लागेल. मुलं
आहेत त्या स्तरावरती नसणार, ती मागे गेलेली असणार, हे गृहीत धरून वेगळ्या प्रकारचं नियोजन आपल्याला करावं लागेल. त्याकरता डायग्नोस्टिक टेस्ट वापरणं, नैदानिक चाचण्या वापरणं, मुलांचे स्तरानुसार गट करणं आणि त्यांना त्यानुसार कार्यक्रम देणं, अशा तऱ्हेच्या दिशेने आपल्याला काहीतरी पुढे वाटचाल करावी लागेल. त्यामुळे करोनाच्या नंतर शिक्षण व्यवहार हा सूक्ष्म तपशिलांच्या मध्ये तर नक्कीच बदललेला असेल, जरी तो ढोबळ प्रमाणावरती बदलला नाही तरी. सर आता निखिल चौधरी सरांनी हँड राईज केला होता, तर त्यांचा प्रश्न घेऊया. निखिल चौधरी सर. नमस्कार. हा सर, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात ज्या पंचायत राज व्यवस्था आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी मुलांचं शिकणं चालू राहण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांची भूमिका याच्यावर काय असायला पाहिजे? किंवा अजून एक त्याला जोडून एक प्रश्न आहे, ग्रामपंचायतीने जर मुलांना टॅब पुरवले तर मुलांचं अधिक शिकणं चांगलं होईल का या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये? आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांनी काही प्रकारच्या निर्णय घेणं हे नक्की गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे टॅब्स पुरवणं वगैरे अशासारखा वाप सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो. पण केवळ टॅब्स पुरवणं किंवा तंत्रज्ञान मुलांच्या हातामध्ये नेऊन देणं हे पुरेसं नक्की नाही. याचं कारण, मी समजा दिला टॅब तरी सुद्धा त्याच्यावरती घालून काय देऊ? आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागांच्या मधनं निदान प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर स्वतः वाचून शिकणं, स्वतः वाचून समजून घेणं, याबद्दल मुलांची स्थिती काय आहे हे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. तर त्यामुळे टॅब जर द्यायचा झाला तर तो नेमका वापरला कसा जाणार आहे? म्हणजे केवळ एक मी मशीन दिलं हातामध्ये आणि म्हणून शिक्षण सगळं नीट झालं, अशा दृष्टीने त्याच्याकडे बघता कामा नये. जर त्या टॅबचा वापर करून देण्यासारखा काहीतरी दणकट प्रोग्राम हातात असेल आणि शिक्षक जर त्या माध्यमातून मुलांच्या पर्यंत पोहोचू शकणार असतील किंवा त्याचा काही चांगला वापर करू शकणार असतील तर जरूर अशा प्रकारचा निर्णय स्थानिक पातळीवरती घ्यावा. पण तंत्रज्ञानाच्या वापराच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक ठिकाणी छोट्या छोट्या कसब्यांमधनं, छोट्या छोट्या पाड्यांच्या मधनं स्थानिक युवकांच्या मदतीने छोट्या छोट्या गटांचं शिक्षण चालू ठेवणं, काही नाही प्रमाण जमलं तर निदान मुलांना रेग्युलरली वाचून दाखवलं जाणं, या तऱ्हेच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्या अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं आणि त्या मोठ्या प्रमाणावरती घडायला हव्यात. कारण कम्प्लिटली औपचारिक शिक्षणापासून, वाचण्या लिहिण्यापासून जर मुलं तुटली तर ती परत आल्यावरती नक्कीच जास्त मागे गेलेली असते. तर त्यामुळे एक समग्र योजना आपल्याला बनवायला हवी. कुठलीच गोष्ट 100% प्रूफ असेल असं नाही. जर शक्य असेल एखाद्या ठिकाणी टॅबच्या माध्यमातून काही करून बघणं तर नक्की करून बघावं. पण अडचण अशी की टॅबवरती घालून द्यायचं काय आणि टॅब दिला तर कनेक्टिव्हिटीचं काय? त्यामुळे जर आपल्याकडे उपलब्ध असेल, जर रिसोर्सेस तेवढे उपलब्ध असतील तर जरूर असा निर्णय घ्यावा. परंतु केवळ मशीन दिलंय म्हणून ती मुलं शिकतील अशा भ्रमात आपण राहू नये. शिक्षकाकडे काहीतरी योजना हवी की दिलेला टॅब मी नेमका कसा वापरणार आहे, किती वापरणार आहे, कशा प्रकारे वापरायचा आहे, हे जोपर्यंत आपण मुलांपर्यंत पोहोचवत नाही आहोत तोपर्यंत केवळ एका मशीनमुळे मुलं शिकतील असं मला खरंच वाटत नाही. आणि म्हणजे काय टेक्नॉलॉजीच्या सोडून जे इतर उपाय आहेत तेही आपण कमी महत्वाचे स्थानिक पातळीवरती मानता कामा नाही आहेत. याचं कारण असं की छोट्या छोट्या गटांच्या मधनं जर मुलं काही ना काही प्रमाणामध्ये औपचारिक शिक्षणाशी जोडून राहिली, टिकून राहिली तर त्यांचं शाळेत परत येण्याचं शक्यता ही निश्चित वाढेल. सर आता आपण विनीत पद्मावर सरांकडे जाऊया, त्यांचे काही प्रश्न असतील. विनीत पद्मावर सर. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत आहे? हो बोला. सर आवाज येत आहे का? येतोय, बोला. हा सर, नमस्कार. हा सर, मी विनीत पद्मावार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगोडा. सर माझी शाळा प्रकल्पाच्या मागेच आहे, भामरागड पंचायत समिती. सर आमच्या इथे जसं आपण संवाद साधला की ऑनलाईन शिक्षण पद्धती सगळ्याकडे चालू आहेत, आमच्याकडे तर शक्यच नाही आहे. एकतर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि पालकांकडेही काही स्मार्टफोन वगैरे नाही आहेत. त्यामुळे आम्ही अभ्यास गट हा उपक्रम आमच्याकडे सुरू केला आहे. म्हणजे 5 ते 6 विद्यार्थ्याचा ग्रुप आहे आणि दररोज आम्ही सकाळी 2 तास तो घेतो. पण त्याच्यात सर समाधान नाही आहे. जसं पूर्ण वेळ शाळा आपण घेतो त्यामध्ये जे आपल्याला पोरांना द्यायचं असते तेवढं आपण 2 तासामध्ये देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट सर, यापूर्वी आमच्या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नव्हते. आता जवळजवळ 18 ते 20 पेशंट तालुक्यामध्ये आहेत.
आणि मग कसं होतं की आपण तालुक्यातून शाळेत जातो, म्हणजे मुलांशी संपर्क येतो. आपल्याला मुलांचं नुकसान होऊ नये असं वाटतं, पण कधी-कधी सर मनामध्ये भीती पण वाटते, की जसं माझी कोविडला पण ड्युटी आहे सर. म्हणजे ड्युटी करणे, मुलांशी संपर्क साधणे, कुठेतरी मनामध्ये एक भीती असं समाधान नसतं. तर यावर काय करता येईल आपल्याला? मला तुमचा प्रश्न नक्कीच समजू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे की अशा तऱ्हेने तुम्ही मुलांच्या संपर्कामध्ये राहायचा प्रयत्न करताय, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यात जरी तुम्हाला समाधान वाटत नसलं, तरी सुद्धा अशा तऱ्हेच्या संपर्कामुळे मुलं शाळेपासून तुटण्याची शक्यता कमी होईल, हे आपण आधी पहिल्यांदा लक्षात तर ठेवू. विचारा. दुसरा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो असा की जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणावरनं तिथे जात असाल, तर जे फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आहेत, म्हणजे मुलांपासून लांब राहणं, मुलांच्या जास्त संपर्कामध्ये न येणं, हे कसोशीने तुम्हाला पाळायला हवेत असं मी म्हणेन. त्याचं कारण असं की निश्चितच आपल्याला कोणालाच असं आवडणार नाही की आपल्यामुळे मुलांना संसर्ग झाला म्हणून. त्यामुळे हे फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स जे काही एक त्याची एक काय म्हणता येईल नियमावली आहे कोविड काळामध्ये कसं आपण वावरावं समाजामध्ये याबद्दलची, की पाळूनच आपण मुलांच्या सोबत जावं आणि मुलांच्या सोबत काम करावं असं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या पालकांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. पालकांशी सातत्याने संपर्कात राहणं गरजेचं आहे. म्हणजे आपण लक्षात घेऊया की शेवटी ही साथ तिथे जाऊन मुद्दाम उठून साथ पसरवण्यासाठी म्हणून तिथे जाऊन काही करत असतो असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे जर साथीचा काही प्रादुर्भाव झालाच तर त्यावेळेला शेवटी पालक आपल्या बाजूने उभं राहणं हेच आपलं त्याच्यामधलं महत्वाची गोष्ट असणार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या बाबतीमध्ये समाजाने सुद्धा थोडं सेन्सिटिव्ह व्हायला हवं की अशा तऱ्हेचे प्रयत्न करत असताना अगदीच शक्य आहे की एखाद्या ठिकाणी समजा शिक्षकाच्या मुळे काही साथीचा प्रादुर्भाव झाला तर त्या शिक्षकाला जबाबदार धरणं हे अत्यंत मूर्खपणाची गोष्ट आहे असं मला वाटतं. अर्थातच शिक्षकांनीही स्वतः फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स व्यवस्थित पाळणं, आपल्याकडनं दुसऱ्या व्यक्तीला प्रादुर्भाव होणार नाही याची पूर्ण काळजी घेणं, त्यामध्ये हात स्वच्छ करण्याचं असेल किंवा मास्क लावणं असेल, हे सगळे नॉर्म्स पाळून काम करावं अशा तऱ्हेचं एक दोन्ही बाजूनी जबाबदारी आपल्याला त्याची घ्यावी लागेल असं वाटतं. आणि जो समाधानाचा मुद्दा आहे तर तो खरंच शाळा सुरू होईपर्यंत आपल्याला मुलांचं पुढचं नुकसान कमी व्हावं याकरता म्हणून आपण अशा तऱ्हेचं काम करत राहिलं पाहिजे. सर यानंतर आपण रेडमीचा मोबाईल आहे त्यांचा, तर त्यांच्याकडे जाऊया. तर त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा आणि नाव पण सांगावे. रेडमी. बोला, ऐकू येत आहे आम्हाला. नमस्कार. 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 मी शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातून बोलतोय. आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहे. आज कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन साधारणतः 5 महिने झालेत आणि शाळा सुरू व्हायला अजून साधारणतः अंदाजला 2 ते 3 महिने लागतील, म्हणजे 8 महिन्याचा कालावधी होऊन जाईल. या कालावधीनंतर शाळा सुरू होण्याच्या अगोदर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि कार्यान्वित यंत्रणा जी आहे शासकीय यंत्रणा यांच्या मानसिकतेत परिणाम होणारच आहे. कारण की एवढे महिने विद्यार्थी घरी आहे, शिक्षक घरी आहेत, यंत्रणा घरी आहे. तर हे शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे असं की शाळा सुरू होण्याचा एकदा ऑफिशियल धोरणात्मक निर्णय झाला की त्यानंतर शिक्षक, पालक आणि यंत्रणा या सगळ्यांनी स्थानिक पातळीवरती एकत्र येऊन चर्चा करायला हवी की नेमकं आपल्याला पुढे जाऊन काय काय करायचं या संदर्भामध्ये. शाळा सुरू झाली तर आता तुम्ही मुलांना शाळेत घेऊन येऊन सोडून द्या आणि जा परत घरी, अशा तऱ्हेचा अप्रोच उपयोगाचा राहणार नाही. मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये पालकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. त्यांना हा विश्वास द्यावा लागेल आपल्याला की ह्या सगळ्या निर्णयामध्ये तुम्ही सुद्धा एक इक्वल भागीदार आहात. आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या मीटिंग्स घडणं, त्या पातळीवरती पालकांना किंवा तुमची SMC असेल, जर स्कूल मॅनेजमेंट कमिटी असेल तर खऱ्या अर्थानं स्कूल मॅनेजमेंट कमिटी शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना यावेळेला आधार देऊ शकते जर आपण तिथल्या लोकांना बरोबर घेतलं तर. कारण ही परिस्थितीच अशी आहे, ही काही सर्वसामान्य परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये जेवढे लोक आपल्या बाजूला येतील, जेवढे पालक आपल्या बाजूला येतील, तेवढं शाळा पुढे चालवणं आपल्याला सुकर बनणार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून SMCच्या लोकांच्या बरोबर आधी पहिल्यांदा चर्चा सुरू करणं, शाळा सुरू करण्याच्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करून घेणं, शाळा ज्या दिवशी सुरू होणार असेल त्या दिवशी SMC सकट सगळी मंडळी बरोबर असणं,
जर शक्य झालं तर आरोग्य विभागाच्या लोकांना आपल्या बरोबर घेणं यासारखं लिडरशिपचं एक काम शाळेच्या नेतृत्वाला करावं लागणार आहे असं मला वाटतं. याचं कारण शाळा चालू करताना परत आली मुलं की सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य तपासणी करावी लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून त्यांना बरोबर घेऊन जर आपण शाळा चालू केली तर आपण ह्या जी एक नकारात्मकता गेल्या 5-6 महिन्यामध्ये सेट झालेली आहे किंवा एक तुटलेपण जे आलेलं आहे सगळ्यापासून त्याच्यातनं थोडंसं बाजूला जाऊ शकतो. आणि ही जबाबदारी कोणा एका व्यक्तीने घेण्याची नसून ही सामूहिकरित्या घेण्याची जबाबदारी आहे. शाळा चालू होणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. हे लोकांच्या पर्यंत पोहोचणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यात जर लोक आपल्या सोबत राहिली तर आपल्याला शाळेचं कामकाज हळूहळू पुढे सुकर करता येईल. धन्यवाद सर. सर यानंतर बालासाहेब लिंबिका यांचा प्रश्न आहे चॅट मधला. काही पालक असं म्हणतायत की यावर्षी आमच्या पाल्याला गॅप घेऊन पुढच्या वर्षी पुन्हा त्याच वर्गात ठेवा. तसं करणं आरटीआय नुसार शक्य नाही, तर पालकांना कसं सांगता येईल त्याबद्दल? तर पालकांच्या बद्दल याचा एकतर म्हणजे काय हा एकदम तांत्रिक पेच आहे की आरटीई नुसार आपल्याला शक्य नाहीये की त्या मुलाला मागे रिपीट करणं आणि पुढच्या वर्गामध्ये घालायचं म्हटलं तर त्या मुलाचे शिक्षण तर झालेलं नाहीये. त्यामुळे पालक यावर्षी पाठवलंच नाही तर कसं करणार आणि वयानुसार मला दाखला द्यायला लागणार. तर या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेवटी मूल कुठल्याही वर्गात बसू देत तांत्रिक कारणांच्यामुळे शिकवण्याची सुरुवात ही त्याला जे काही येतंय तिथूनच करावी लागते. तर त्यामुळे मी जर 5वीत आहे आणि माझ्या पालकांच्या आग्रहाच्यामुळे मला यावर्षी शाळेत येता आलं नाही आणि कायद्याच्या कचाट्यामुळे मला 6वीत जावं लागलं पुढच्या वर्षी आल्यावरती, तर मी जिथे आहे तिथून शिकवण्याचं नियोजन करणं हाच त्याच्यावरचा मार्ग राहतो. आपण एक असाही विचार करूया की खऱ्या अर्थानं 6वी मध्ये असणारी सगळी मुलं ही काय एकाच वेळेला 6वीच्या स्तरावरती असतात का? असं कधीच नसतं. बरीचशी मुलंही त्याच्या मागच्या स्तरावर असतात. आपण त्याचा विचार करून शिकवण्याचं नियोजन करावं लागतं. तर त्याच्यामुळे जरी ग्रेड बदलली तांत्रिकदृष्ट्या जरी पुढच्या इयत्तेमध्ये मला घातलं गेलं तरी सुद्धा मी मगाशी जसं म्हटलं तसं की स्तर काय आहे मुलाचा ह्याचं नेमकं निदान कसं करायचं हे शिक्षकांना शिकवून घ्यावं लागेल आणि मग नंतर आपण त्याच्यातनं पुढे जाऊन मुलांच्या शिक्षणाचं नियोजन करू शकू. त्यामुळे पुढची 2-1 वर्ष तरी इयत्ता ठरवून दिलेला अभ्यासक्रम या प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्या आपल्याला बाजूला कराव्या लागतील. त्यात फ्लेक्झिबिलिटी आणावी लागेल आणि मग आपल्याला काम करावं. त्यानंतर प्राध्यापक संतोष डाकरे सरांचा प्रश्न घेऊया. समीक्षा मला बोलायचं होतं. नमस्कार. कोण बोलतोय? बोला ना. हॅलो सर. डाकरे सर. हा सर नमस्कार. आवाज येतोय? हो येतोय. हा सर, सर्वप्रथम लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यासाठी शुभेच्छा. विशेषतः मी सुद्धा त्याच परिसरात असतोय आणि कोरोना काळामध्ये लोकबिरादरी शाळेच्या वतीने शिक्षण तुमच्या दारी हा जो उपक्रम सुरू केला तो खरंच स्तुत्य होता आणि विशेषतः सर्वच वृत्तपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा. आवाज येतोय माझा? हॅलो. हो, इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा या उपक्रमाची फार स्तुती केलेली होती. प्रश्न असा आहे सर की या कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद आहेत, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम कपात करणे हा पर्याय स्वीकारला गेलेला NCERT मध्ये आणि आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा. जेव्हा अभ्यासक्रम निश्चित केला जातो तेव्हा ती इयत्ता, विद्यार्थ्यांचं वय यानुसार कौशल्य संपादित करण्यासाठी तो साचेबद्ध एक अभ्यासक्रम असतो आणि असा अभ्यासक्रम कपात करणे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या वर्गातले त्या वर्षातले कौशल्य संपादित करण्यापासून वंचित ठेवण्यासारखं नाही काय, असा प्रश्न आहे माझा. अभ्यासक्रम कपात म्हणजे नेमकं काय केलेलं आहे याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे काही धडे गाळणं किंवा धड्यातले काही भाग गाळणं अशा स्वरूपाची कपात निश्चित आपल्याला झालेली दिसतीये. आणि मला वाटतं ही जी अभ्यासक्रमाची कपात आहे ती साधारणपणे परीक्षा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेली दिसते आपल्याला. ही परीक्षा या गोष्टींची घेत असताना या प्रकारे घेतली जावी या दृष्टीने सगळा विचार चाललेला आहे. परंतु आपल्याला एक विचार असा करायला हवा की जरी एक अभ्यासक्रम चौकट निश्चित करून दिलेला असला तरी प्रत्यक्ष वर्गातली स्थिती काय आहे.
म्हणजे आपण आज आश्रमशाळांच्या मधनं जातोय, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मधनं जातोय, तर अशा वेळी खरंच अशी स्थिती आहे का, किंवा करोना पूर्वीच्या काळात तरी अशी होती का की 6वीचे सगळे विद्यार्थी 6वीच्या सगळ्या क्षमता प्राप्त आहेत? तर असं नसतं. वर्गामध्ये अभ्यासक्रम ही एक दिशादर्शक अशी चौकट आहे, पण त्याच्यामध्ये वर्गात माझ्या प्रत्यक्ष काय स्थिती आहे त्याच्यावरनं आपल्याला पुढे जावं लागतं. खरं तर अभ्यासक्रमातली कपात म्हणजे धडे वगळणं किंवा त्याच्यातला काही भाग वगळणं आणि त्याच्यावरचे प्रश्न परीक्षेमध्ये न विचारणं, एवढाच जर त्याचा अर्थ असेल तर तो प्रशासकीय यंत्रणेची सोय म्हणून मान्य करून टाकावा आणि पुढे व्हावं. पण खरा आपला प्रश्न त्याच्या पलीकडचाच आहे, तो असा की खरोखरच मुलं त्या स्तरावरती आहेत का आपली? आणि हा काही करोनाने निर्माण केलेला प्रश्न नाही, हा करोनाच्या आधीपासून असलेला प्रश्न आहे. पण त्या प्रश्नावरती आपल्याला मला वाटतं करोनाच्या निमित्तानं जास्त लक्ष फोकस करायला हवं. याचं कारण जो इयत्तांच्या मागे असणं मुलं, म्हणजे इयत्तेच्या स्तराच्या मागे मुलं असणं, हा प्रश्न आता या मोठ्या गॅपमुळे, दीर्घ गॅपमुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली. तर त्यामुळे साधारणपणे असं होताना दिसतंय, हे माझं वैयक्तिक मत आहे, हा काही म्हणजे त्याच्याकडे तुम्ही त्याचा विरोधही दर्शवू शकता. साधारणपणे अभ्यासक्रमामध्ये कपात करणं, धडे वगळणं, धड्यांमधले काही भाग काढून टाकणं, हा सगळा जो निर्णय केला जातो हा मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाचा विचार करून केला जातो. आज जर आपण बघितलं तर खेड्यापाड्यामध्ये, मी ज्या शाळांच्या मधनं काम करतो त्या शाळांच्या मध्ये खरोखरच अभ्यासक्रमात त्या वर्गाचा अभ्यासक्रम त्या स्तरावर शिकणारी अशा मुलांचं प्रमाण किती आहे आणि अभ्यासक्रमापेक्षा मागे असलेल्या मुलांचं प्रमाण किती आहे, असा जर मी विचार केला तर 6वीतली माझी मुलं त्यांना 2 धडे कमी शिकवले काय आणि 2 धडे जास्त शिकवले काय, त्यांनी असा काय मोठा फरक पडणार आहे? कारण त्यांची आत्ताची गरज ही काही वेगळीच आहे आणि ती गरज लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायला हवं, अशा तऱ्हेचं नियोजन आपल्याला करावं लागेल असं मला वाटतं. सर, यानंतर आकाश सावरकरांकडे जाऊया. आकाश सावरकर सर. हा, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आता लॉकडाऊन मध्ये सगळे शिक्षक यंत्रणा सगळे प्रयत्न करतात मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, पण ते एफर्ट्स घेऊन तेवढं आउटपुट येत नाहीये. जर आपण असा अप्रोच ठेवण्याऐवजी जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळेस काय नियोजन करता येईल, तर तसा अप्रोच जर आता ठेवला आणि आता फक्त शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता वाढ किंवा स्किल अपग्रेडेशन करणे यावर जर भर दिला आणि जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळेस आपण कशा पद्धतीचं नियोजन करायचं, तसं जर नियोजन केलं तर हा असा अप्रोच आपण यावेळेस केला पाहिजे का, की शांततेच्या काळात म्हणजे असं ते म्हणतात ना की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं, तर हा आपण शांततेचा काळ मानूया. आणि बहुतेक शिक्षक लोक आपले हे चांगल्या नेटवर्क एरियामध्ये आहेत, तर ते स्वतःचं वाचन वाढवून किंवा आणखी सर्च करून किंवा स्वतःचं नॉलेज गेन करू शकतात आणि जेव्हा शाळा ओपन होतील तेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत ते कसं ट्रिकल डाऊन होईल त्याचा प्रयत्न करू शकतात. तर आता आपण थोडस 2 स्टेप मागे येऊन मागे आलो आणि नंतरचा विचार जर केला तर असा अप्रोच होऊ शकतो का व्यवस्थित यावेळेस? हा जो लॉकडाऊनमुळे थोडासा वेळ शिक्षकांच्या हाताशी उपलब्ध झालेला आहे तो नक्कीच आपल्या व्यावसायिक विकासासाठी वापरावा असं माझं मत आहे. किंबहुना याच हेतूने आम्ही आमच्या संस्थेतर्फे क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या संस्थेतर्फे एक ऑनलाईन अभ्यासक्रमांची मालिका जाहीर केली ती आणि त्या मालिकेमध्ये इथेही आता मगाशी जसं सुरेश सरांनी सांगितलं तसं खूप साऱ्या लोकांनी जवळजवळ 500-550 लोकांनी स्वयंप्रेरणेने शिक्षकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि केवळ मला माझं कौशल्य वाढवायचंय, माझी समज वाढवायची आहे, शिक्षणाबद्दलचं मला अधिक जाणून घ्यायचंय या भावनेने लोक स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यामुळे असं शिक्षक करतच नाहीयेत हे म्हणण्याला आपल्याला बिलकुल वाव नाही. किंबहुना शिक्षकांची अनेक नेटवर्क्स महाराष्ट्रभरात अशी कार्यरत आहेत की जी स्वतःच्या व्यावसायिक वृद्धीसाठी म्हणून हा प्रयत्न करतायत. आता याला शासनाने खरं तर एक थोडं आखीव स्वरूप देऊन ह्या काळामध्ये काही एक ठामठोस योजना शिक्षकांसाठी हाती घेणं अशा तऱ्हेचा पर्याय नक्कीच असू शकतो आणि शासकीय स्तरावरनं सुद्धा अशा तऱ्हेच्या गोष्टी घडायला हव्यात याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे आणि आग्रह धरला पाहिजे. मात्र त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे की आता मुलांच्याकडे जाणं आपण बंद करावं का, त्यांच्याकडे लक्ष देणं बंद करावं का, तर ते अत्यंत घातक ठरेल असं मला स्वतःला वाटतं. त्याचं कारण आता आउटपुट किती आला या भाषेमध्ये बोलण्यात काही अर्थच नाहीये. त्यांच्या करता म्हणून आपण ही सगळी व्यावसायिक कौशल्य संपादन करतोय, ती मुलं जर उद्या शाळेत आलीच नाहीत तर तुमच्या व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग काय? त्यामुळे या काळात मुलं शाळेपासून तुटणार नाहीत याकरता प्रयत्न करणं यालाही तितकंच महत्व आहे. त्यामुळे आपण जे करतोय त्याच्यामधनं मुलं फार शिकतायत असं नाही, आपण काहीतरी सातूर मातूर एवढंच शिकवून येतोय, याला शिकवणं म्हणायचं का असं वाटणं खरंच साहजिक आहे.
पण त्या दृष्टीने आपण या शिकवण्याकडे बघूया नको. आपण असं करूया की त्याच्याकडे मुलांनी शाळेशी आपल्याशी कनेक्टेड राहणं, जोडलेलं राहणं, एवढं जरी आपण ह्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये करू शकलो तरी सुद्धा मुलं परत शाळेमध्ये येण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिक कौशल्य स्वतःची वाढवणं, व्यावसायिक वृद्धी करून घेणं यासाठी हा काळ जरूर वापरावा, पण त्याच वेळेला शाळेशी आणि मुलांशी कनेक्टेड राहणं हेही आपल्याला करायला लागेल. की दोन्ही व्यावसायिक चॅलेंजेस म्हणून आपल्याला शिक्षक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागतील. त्यानंतर मोक्षदा मनोहर यांचा प्रश्न आहे. मोक्षदा ताई. नमस्कार सर. मी आनंद नमस्कार. निकेतन महाविद्यालय वरोरा इथे सिनियर कॉलेजला शिकवते. एक समस्या अशी सांगायची होती मला की आम्ही गुगल क्लासरूम तयार केले, पण आमच्या असं लक्षात आलं की गुगल क्लासरूमवर मुलं पाहतच नाही, कारण ही सगळी पिढी व्हॉट्सअपचं प्रेमी आहे. त्यामुळे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केले. मग याचा असा एक प्रॉब्लेम झाला की मुळात हे ग्रामीण क्षेत्र आहे संपूर्ण. चंद्रपूरच्या आजूबाजूचा सगळा जो माझ्याकडे येणारा वर्ग आहे हा मॅक्झिमम ग्रामीण भागातला वर्ग आहे आणि मॅक्झिमम मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि इकडे मुला मुलींची मैत्री निखळ असणं किंवा मुला मुलींची मैत्री असणं हा मुद्दा अजूनही इकडे असा प्रभावी झालेला नाहीये. याचा इथनं गोंधळ असा झाला की व्हॉट्सअपचा ग्रुप केल्यानंतर अनेक मुलींचे नंबर अनेक मुलांकडे गेले आणि ही गोष्ट आमच्या तेव्हा लक्षात आली नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला एका मुलीचा फोन आला की मॅडम मुलांना रिक्वेस्ट करा, त्यांना आमचे नंबर मिळतात आणि त्यांनी आता आम्हाला चॅटिंग करणं सुरू केलंय. मग आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि आम्ही ते सगळ्यांना सूचना केल्या की कोणीही या व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग इतरांना फोन करण्यासाठी करणार नाही. पण नंतर 8-10 दिवस आम्हाला हे प्रकरण खूप पुरलं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा हा एक दुरुपयोग पण झाला की मुलांना मुलींचे नंबर मिळाले आणि मग पालक काही कॉलेजला आले, काही भावंड कॉलेजला आली, मग त्यांना मुलं म्हणायला लागले मुलांना की तुम्हालाच कसे काय मुलांचे फोन येतात. म्हणजे हा एक आम्हाला प्रॉब्लेम झाला आणि तो आम्हाला सॉर्ट आउट करायला 1 महिना लागला. आता त्यांना आम्ही वारंवार सूचना करून ते त्यातनं थांबलेले आहेत. परंतु हा एक म्हणजे त्याच्यामधली एक समस्या आहे की असंही होत आहे की या तरुण वर्गाला हे जे अट्रॅक्शन असतं मुला मुलींबद्दलचं त्यातनं हा पण त्याचा एक दुरुपयोग त्या माध्यमाचा केला जातो. बाकी मग आम्ही आता ऑनलाईन सुरू केलेलं आहे, हळूहळू चालू आहे सगळं. परंतु ही एक टेक्निकल म्हणण्यापेक्षा ही एक सामाजिक समस्या मात्र आम्हाला पुढे भेडसावणार आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की इंटरनेटचे धोके हे तसे भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहेत, कनेक्टेड असण्याचे धोके, आणि ते स्थलकाळानुसार बदलत असतात. म्हणजे त्या समाजामध्ये काय काय नॉर्म्स आहेत, काय काय मूल्य आहेत, यानुसार तिथले धोके हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असू शकतात. आणि याच्याकरता म्हणून तंत्रज्ञान आपल्या कामी वापरत असताना त्याची दुसरी बाजू कायम तपासली जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. मगाशी जे मी मांडायचा प्रयत्न करत होतो त्याचं एक अगदी उत्तम उदाहरण तुम्ही मला सांगितलंय असं वाटतं की तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे धोके सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, आणि हे धोके प्रत्येक परिस्थितीनुसार बदलू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, त्या कल्चरनुसार ते वेगळे वेगळे असू शकतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं तर अशा तऱ्हेचा जर आपल्याला एक काय म्हणतात त्याला की धोका दिसत असेल तर तंत्रज्ञानकडे आपल्याला मागणी केली पाहिजे की बाबा माझी ही समस्या आहे, ही कशी सोडवता येईल याच्याकरता म्हणून तंत्रज्ञान विकसित करता येत आहे का ते सांग, अशा तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला मागणी त्याच्याकरता केली गेली पाहिजे. पण तुम्ही म्हणता हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा तऱ्हेने डेटा शेअर होणं, म्हणजे केवळ मोठ्या कंपनीने आपला डेटा घेणं यातनंच प्रश्न निर्माण होणार आहेत असं नाही, पण आपला डेटा जर समाजामध्ये पसरला तर तुम्ही म्हणताय तशा प्रकारचे त्रास आणि प्रॉब्लेम्स हे मुलांना भेडसावले जाऊ शकतात. हाही धोका आहे त्याच्यामधला. मी तुम्हाला असं खरंच विनंती करेन की या तुमच्या अनुभवाबद्दल तुम्ही सविस्तरपणे एकदा एखाद्या वृत्तपत्रामध्ये लिहा. त्याचं कारण हे जे ग्राउंडवरती आपल्याला फेस करायला लागतंय ना, तर ते काय आहे हे धोरणकर्त्यांच्या पर्यंत याच माध्यमातून पोहोचू शकतो. म्हणजे आम्हाला त्याचा मनस्तापच झाला. म्हणजे आम्ही सगळे प्राध्यापक बसलो, मीटिंग झाली आमची आणि मग आम्हाला वारंवार मुलांना कडक भाषेत ते सगळं लिहावं लागलं. आता ते थांबलंय, पण एक ती झालंच की म्हणजे मुलांना मुलींचे नंबर मिळाले किंवा मग त्यातनं त्यांचा गैरफायदा होऊ शकतो, ही भीती मात्र आम्हाला कायम राहणार आहे. हे मात्र तितकं खरंच. बरोबर आहे. तर या तऱ्हेचा जो तुमचा अनुभव आहे, या अनुभवावरती एक तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करून बघितलेली व्यक्ती म्हणून याच्याबद्दल जरूर लिहा. तुमचे हे अनुभव अत्यंत महत्वाचे आहेत, कारण तंत्रज्ञानाचे धोके कसे कसे होऊ शकतात आणि कशा कशा प्रकारे आपल्याला पुढे जायला लागू शकतं याबद्दल आपल्याला याबद्दलची एक काय म्हणेल केस स्टडी म्हणून तुम्ही ते प्रसिद्ध करावं असं मी तुम्हाला विनंती. ओके, थँक्यू. सर, यानंतर देवीदास गोसावींचा प्रश्न आहे. मी सुद्धा एक पालक व शिक्षक आहे, परंतु आजच्या परिस्थितीत मी शिक्षक म्हणून पालकांशी कशा प्रकारे संवाद साधावा, आज सर्वच पातळीवर कामाचा कंटाळा येत आहे असे दिसत आहे आणि मुले सुद्धा हळूहळू याच पातळीवर आहे. कृपया मार्गदर्शन करावे. तर
कंटाळा येणं किंवा अत्यंत कृत्रिम परिस्थितीमध्ये राहावं लागणं ही अनिवार्य गोष्ट झालेली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. युद्ध, अशा तऱ्हेच्या साथी, या सगळ्यामध्ये कायम ह्या प्रकारची काय म्हणता येईल त्याला एक कंटाळा आणि एक प्रकारचं आपलं जीवन सर्वसामान्य नाही याबद्दलचा वैताग असं निर्माण होणं हे खूप साहजिक गोष्ट आहे. पण अशा वेळेला आपण आपल्या सहकाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये असणं आणि त्यांच्याबरोबर या बाबी सातत्याने शेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अशा वेळेला तुमचे सहकारी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे आधार देऊ शकतात, कारण तेही त्याच प्रकारच्या अनुभवातून जात असतात. आणि म्हणून सहकाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये राहणं, सहकाऱ्यांबद्दल याबद्दल बोलणं ही एक पहिली बाब मी तुम्हाला सुचवेन. दुसरं महत्वाचं म्हणजे की आत्ताच्या घटकेला एक शिक्षक म्हणून आपल्यावरती अशी जबाबदारी आहे की आपल्याला थोडासा नेतृत्वाचा रोल करावा लागणार आहे. आणि म्हणून पालकांपर्यंत या विषयाची एक सायंटिफिक माहिती ज्याला आपण म्हणतोय तर ती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करावा. कुठल्या परिस्थितीतनं जग चाललंय याच्याबद्दल बोललं जावं. काही वेड्यावाकड्या बातम्या येत असतात कानावरती, लोकांना अर्धवट माहिती असते आणि अशा वेळेला एक शिक्षक ही जी व्यक्ती असते त्याच्याकडनं आलेल्या गोष्टीला लोक किंमत देणं ही अगदी साहजिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे स्वतः याबद्दलचं वाचन करणं आणि स्वतः याबद्दलच्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवणं की परिस्थिती काय आहे बाहेरची, आपण सगळे कुठल्या परिस्थितीतून चाललोय आणि त्याकरता म्हणून आपल्याला पुढे काय सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे याबद्दल आपण बोललं गेलं पाहिजे. एकूणच शाळा सुरू होण्याच्या निर्णयामध्ये पालकांचा कसा महत्वाचा रोल असणार आहे हे आवर्जून जाऊन आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांना या निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. ते काही खरं तर पेरेंट ॲज अ को टीचर अशा तऱ्हेची एक कल्पना सध्या बोलली जाते आणि त्याच्यामुळे को टीचर म्हणून म्हणजे आपल्या सहकारी शिक्षक म्हणून पालकांकडे कसं बघावं याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. चंद्रशेखर पाटील बोलतो मॅम शिरपूरहून. समीक्षा ताई. सर आता आपण सुचिता राणे मला वाटतं मध्ये कोणीतरी काही विचारत होतं. हा, चंद्रशेखर पाटील बोलतो शिरपूरहून. हा बोला सर. हा ताई नमस्कार. नमस्कार. चंद्रशेखर पाटील. हो सर बोला. डिंपल सर नमस्कार. नमस्कार. मी आपल्या ग्रामबंगाल आयण्याला 98-99 ला अनौपचारिक शिक्षणासंदर्भात 12 दिवस आपण सोबत होतो सर. मी इकडे सध्या एमपी बॉर्डरला शेमल्या म्हणून शाळा आहे तिथे कार्यरत आहे मुख्याध्यापक म्हणून. हॅलो. हा सर, तर माझा प्रश्न असा आहे की आपण जे मुद्दे सांगितले ते सगळं आम्ही करतो आहोत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत, गल्ली मित्राच्या माध्यमातून ग्रुप करून पोहोचत आहोत. पण अनेक समस्या आहेत ज्या नेटवर्क किंवा मोबाईल नसणे वगैरे या गोष्टी झाल्या. पण आज स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाले तरी आपण 100% शिक्षणापर्यंत पोहोचलेलो नाहीये. माझा प्रश्न असा आहे की या संदर्भात निवासी शाळा जर वाढवल्या आणि पालकांसाठी जर काही कायदे बनवले तर ते अधिक सोयीचं होईल, जेणेकरून हा जो प्रवाह आहे शिक्षणापासून वंचित राहिलेला तो शिक्षणाचा प्रवाहात येईल. आणि दुसरी एक गोष्ट, आपण जे इतर देशातलं दाखवलं की त्या ठिकाणी सोयी सुविधा आणि आपल्याकडच्या सोयी सुविधा, तर यासाठी शासनाने आणखीन काय प्रयत्न करायला हवेत, आपलं मत काय सर? काय आहे की भारतातल्या एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अडचण अशी आहे की आपली शासकीय शिक्षण व्यवस्थेवरचा किंवा एकूणच पब्लिक एज्युकेशन सिस्टम, शासकीय असा नाही, मी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था असा शब्द वापरतो त्याच्याकरता, तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवरचा मध्यम वर्गाचा आणि समाजातल्या पॉवरफुल गटांचा विश्वास हा कधीच उडालेला आहे असं दिसतं आणि त्यामुळे हे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेले आहेत. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आता आलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती सुद्धा असं म्हणते की जीडीपीच्या 6% खर्च शिक्षणावरती केला गेला पाहिजे म्हणून. मुळातच सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवरती आपण म्हणावा इतका खर्च करत नाही, अत्यंत कमी खर्च होतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या या सुविधा किंवा या पब्लिक फॅसिलिटीज आहेत ज्याला म्हणू आपण, तर त्या अत्यंत वीक राहिलेल्या आहेत. आणि ही फक्त शिक्षण क्षेत्राचंच दुखणं आहे असं नाही, आरोग्य व्यवस्थेचंही तेच आहे. आज जर आपण बघितलं तर करोनासारख्या काळामध्ये अत्यंत अपुऱ्या ताकदीनं आपण करोनाच्या साथीशी लढतोय. याचं कारण आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही कमालीची कमकुवत आहे. तर एकूणच हा लार्जर प्रश्न आहे. माझ्याकडे त्याचं काही उत्तर आहे अशातला भाग नाही, पण मी मत माझं म्हणून व्यक्त करू शकतो याच्याबद्दल की सार्वजनिक व्यवस्था आपल्याला नेमक्या हव्या आहेत की नाही आणि ज्या त्या हव्या असतील तर त्यांची गुणवत्ता कशी राखायची या दिशेने आपल्याला समाज म्हणून परत विचार करायला हवा.
कारण जोपर्यंत आपण सार्वजनिक व्यवस्था चांगल्या बनवत नाही, जोपर्यंत त्या मजबूत बनवत नाही, तोपर्यंत शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण पोहोचणं हे आपलं स्वप्न कायम स्वप्नच राहील. तर आणखीन एक मुद्दा बोलेन मी फक्त शॉर्टकटमध्ये, की ही जी बाब आहे कोरोनाची, भविष्यात आणखीन अशा समस्या निर्माण होणारच आहेत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना तयार राहावं लागेल, आपल्याला म्हणजे शासनाला आणि आपल्याला सर्व समाजाला सुद्धा. नक्की राहावं लागेल, म्हणजे त्यातनं धडा घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल, हे नक्की. धन्यवाद सर. यानंतर आपण हिमांगी ताईचा प्रश्न घेऊया. हिमांगी ताई. हिमांगी ताई. नमस्कार सर. नमस्कार समीक्षा ताई. नमस्कार. मी हिमांगी जोशी पुण्याहून बोलते. सर एक थोडासा वेगळा मुद्दा. मी ऍज अ स्कूल सायकोलॉजिस्ट काम करते पुण्यात आणि पालक म्हणून सुद्धा आहे. माझी मुलगी 15 वर्षाची आहे, पण मुलांना शिकवताना त्या पालकांना हँडल करताना सध्या असं जाणवतं की बाहेर जी परिस्थिती आहे त्याचा इतका गंभीर परिणाम आई वडिलांवर होतोय तसा मुलांवरही होतोय. मग आता या सगळ्यामध्ये फक्त शाळेत शिकवलं जाणारं तेच शिक्षण असं धरून त्याच्या मागे लागण्यापेक्षा मुलं जे घरात जगतायत, रादर ती परिस्थिती ते अनुभवतायत, त्याच्यामध्ये त्यांना लाईफ स्किल्स डेव्हलप होतील असं शिक्षण आपण का देऊ नये वर्षभर? म्हणजे हे वर्ष जर कोविड इयर किंवा 0 इयर म्हणून डिक्लेअर केलं तर सगळ्यांच्याच मनावरचा ताण कमी होऊन मुळात पुस्तकात असलेलं शिक्षण न घेता जे गरजेचं आहे ते नाही देता येणार का मुलांना? शाळाच व्हावी आणि शाळेतल्या अभ्यासक्रमच कम्प्लीट व्हावा असं का बरं? हेमांगी ताई, मी 2 लेव्हलवरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. एक तर आपण जेव्हा मुलं म्हणतोय तेव्हा ती मुलं नेमकी कोण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या माझ्या घरामधलं मूल आणि एखाद्या झोपडपट्टीमध्ये असणारं मूल आणि एखाद्या आदिवासी भागामध्ये किंवा दुर्गम पाड्यावरती असणारं मूल, ह्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. लाईफ स्किलच्या बाबतीतच म्हणाल तर आमच्या आदिवासी पाड्यांवरची मुलं ही कधीच लाईफ स्किलमध्ये कमी नसतात, ती शिकतच असतात आणि ती खूप स्वतंत्र असतात, खूप स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात, स्वतःचं आयुष्य जगत असतात. सो दे आर रिअली एबल पीपल हु आर लिव्हिंग देअर लाईफ. अशा तऱ्हेची त्यांची स्थिती आहे. शाळेचं त्यांच्या आयुष्यातलं महत्व असं आहे की जी संधी हुकली आहे त्यांच्या काय म्हणता येईल त्यांच्या त्या भागामध्ये जन्माला येण्यामुळे केवळ, म्हणून शाळा महत्वाची आहे या मुलांच्यासाठी. ज्या वेळेला आपण शाळेचा विचार करतोय त्यावेळेला, आणि शक्यता अशी आहे की तुमचं माझं मूल जर घरामध्ये राहिलं आणि त्यांनी वर्षभर घरातलं काय जे असेल ते शिकलं आणि शाळेच्या अभ्यासक्रमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तरी सुद्धा ते पुढच्या वर्षी नक्की शाळेमध्ये जाणार आहे, कारण त्याचे आई वडील हे त्याला शाळेतनं बाहेर पडूच देणार नाही. याच्या अगदी उलट स्थिती अशी आहे की मी माझ्या आयुष्यामधनं नक्कीच भरपूर काही शिकतच असतो, आमची मुलं शिकतच असतात, ती स्वतंत्रपणे जगतच असतात आयुष्य, परंतु ती शाळेशी परत जोडली जाणं, याच्याकरता एक कनेक्ट राहणं त्याच्यामध्ये, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून औपचारिक शिक्षण या मुलांच्या दृष्टीने बघत असताना आपल्याला वेगळ्या दिशेने बघायला हवं. शहरी मुलांच्या बाबतीत, मध्यमवर्गीय मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर काहीही बिघडत नाही. एक वर्षभर सगळं बाजूला टाकलं आणि जे काही घडतंय त्याच्याकडे अधिक चांगलं वाचलं, काही नवीन गोष्टी समजून घेतल्या, आई वडिलांचे व्ह्यूज समजून घेतले, बाहेर जगामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल चर्चा घडवून आणली, कारण त्यांची घरं ही कदाचित शाळेपेक्षा जास्त सकस शिकण्याचं ठिकाण आहे तिथे. तर त्यामुळे हा जो फरक आहे त्याच्यामधला की औपचारिक शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी या तुमच्या घरांच्या मधनं आहेतच, आणि म्हणून औपचारिक शिक्षणापासून तुटण्याचा या वर्गातल्या मुलांना धोका नाही. मात्र कष्टकरी वर्गातली मुलं ही औपचारिक शिक्षणापासून या काळात तुटू शकतात, आणि म्हणून काही ना काही प्रमाणामध्ये तरी त्यांचा या व्यवस्थेशी संपर्क राहायला हवा, इतकाच माझा मत आहे. सर, आपल्याकडे आता वेळ कमी आहे, तर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. तर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री तळवेकर सर ते आपल्याला प्रश्न विचारतील एलबीपी टीचर कम्युनिटी मधून. तळवेकर सर. सर, तुम्हाला अनम्यूट करा आणि बोला. तोपर्यंत ऐकू नाही येत सर, बहुतेक त्यांचं. सर, आवाज येत नाहीये.
तर आपण सुचिता पाटील राणे यांचा प्रश्न घेऊया आणि हा शेवटचा प्रश्न असेल. आपला प्रश्न फक्त 2 हॅलो. मिनिटात पटकन मांडा. हॅलो, आवाज ऐकू येतोय? येतोय. हो बोल. हा, तर माझा प्रश्न असा होता की आपण आता जे बोललो ते यंत्रणा, शासकीय यंत्रणा, टीचर्स ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बोललो. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर जे 7वीच्या पुढचे जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहित असतं की आपल्याला अभ्यास करायला हवा आणि जर आपण ह्या वर्षी जर अभ्यास केला नाही तर आपलं फार मोठं नुकसान होईल. पण जे 6वी किंवा 5वी त्याच्या आधीचे जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणाचं महत्त्व तेवढं समजलेलं नसतं. म्हणजे 100तल्या जर 60 ते 70% मुलांना ह्या जबरदस्तीने शाळेत पाठवावं लागतं. आणि जेव्हा शाळा असते तेव्हा त्यांचं एक मानसिक तयारी झालेली असते की आपल्याला शाळेत जाऊन अभ्यास करायचा आहे. पण जर आपण आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळात माझा अनुभव असा आहे की मुलांचं असं आहे की आम्हाला शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे आम्हाला खेळायचं आहे. तर तुम्ही आम्हाला जबरदस्तीने कुठे 1-2 तास किंवा 1 तास जर कुठे शाळेत शिक्षक अभ्यास घेत असतील, तर तिथे तुम्ही आम्हाला जबरदस्तीने पाठवू नका किंवा हे आम्हाला खेळायचं, आम्हाला शाळा आहे. तर हा मानसिकतेतून मुलांना आपण कसं बाहेर काढू शकतो किंवा ह्याच्यावरती काही उपाययोजना आपल्याला करता येतील का की मुलांचा इंटरेस्ट लेव्हल टिकवण्यासाठी? कारण लहान मुलं ही त्या एन्व्हायरमेंटमुळे शिकतात. शाळेच्या एन्व्हायरमेंटमुळे आपापसामध्ये असलेल्या त्यांच्या जे लहान मुलांमध्ये ते आपापसामध्ये मिंगल होतात त्याच्यामुळे ते शिकतात. तर एकंदरीतच ही मुलं ऑलरेडीच 1-2 वर्ष पाठी गेलेली आहेत. तर ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? मी पुन्हा एकदा असं सांगेन की ही मुलं जर मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांमधली असतील तर त्यांना खेळू द्या. त्यांना जे काही करायचंय ते वर्षभर करू द्या. त्यांना काहीही फार मोठं नुकसान होण्यातलं असं नाही. किंबहुना शाळा ज्यावेळेला सुरू होतील तेव्हा त्यांच्या शाळाही एक बघतीलच की ते काही परीक्षांच्या मधनं लागतं तेवढं कसं करून घ्यायचं आणि त्याच्यापर्यंत मुलांना कसं पोहोचवायचं. त्यामुळे या मुलांच्या बाबतीमध्ये ज्या परीक्षार्थी शिक्षण म्हणू परीक्षेकडे घेऊन गेलेलं जे शिक्षण आहे तर त्या सगळ्या ह्याच्यात त्याची भीती जी आहे मुलांना वाटणं जी आहे तर ती घडली आहे कशामुळे? तर ते घडलंय असं की शाळेतल्या आपल्या घरातल्या वातावरणांच्यामुळे घडलेलं आहे. तर त्यामुळे जर मुलांना असं वाटत असेल की बाबा नाही मला आता अभ्यास करायचा आहे तर नको करू देत, काही फारसा मोठा फरक पडत नाही. विशेषतः ही मुली जर 5वीच्या आतली असतील तर खरंच आपण फार चिंता करणं सोडून द्यायला पाहिजे जर आपण मध्यमवर्गीय घरातले पालक असू तर. नाही, ऍक्च्युली मी आदिवासी पाड्यांबद्दलच बोलत होते. आदिवासी मुलांबद्दलच बोलत होते की त्यांना ह्याच्याशी परत कनेक्ट करायचं असेल तर अजून आपल्याला काही करता येईल का? म्हणजे शिक्षक जात आहेत पाड्यांमध्ये पण मुलांची त्यांच्या संपर्कामध्ये राहणं, त्यांना काही वाचून दाखवलं जाणं, काही प्रमाणामध्ये पुस्तक दाखवली जाणं, असे इनिशिएटिव्ह आता घेतले गेलेले आहेत. त्या प्रकारचे इनिशिएटिव्ह मोठ्या प्रमाणावरती करणं म्हणजे मोठ्या स्केलवरती करणं हेच आपल्याला आता त्याच्याकडे बघावं लागेल. याचं कारण असं आहे की पाड्यापाड्यांच्या वरती असणारी मुलं जर जोडलेली असायला हवीत शाळेशी तर त्यांचा शिक्षकांच्या बरोबरचा संपर्क हा महत्वाचा आहे. जर मध्यमवर्गीय घरांमधली ही मुलं असतील तर वर्षभर त्यांनी अभ्यास न केल्याने फारसं काही अजिबात बिघडण्यातलं नाही. जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे नंतर घडायचे ते तसंच घडणार आहे. एका वर्षाने तसा काही फार मोठा फरक पडलाय किंवा त्याच्यामुळे काही फार मोठं नुकसान मुलांचं होणार आहे असं मला बिलकुल वाटत नाही. पण या व्यापमुळे जर मूल शाळेपासून तुटणार असेल तर ते तुटू नये याकरता मात्र आपली सगळी शक्ती त्याच्या पाठीमागे लावायला की जी मध्यम वर्गामध्ये शक्यताच नाही मूल शाळेपासून तुटण्याची. त्यामुळे आपण फार काळजी त्या मुलांची करण्यात अर्थ नाही. अगदी बरोबर. सर आता आपल्याकडे वेळेचा अभाव आहे त्यामुळे संवादाला आपल्याला इथेच थांबावं लागेल. आणि भरपूर प्रश्न विचारतात लोक फेसबुक वरती, इकडे चॅटबॉक्स मध्ये. फार ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं आणि मला वाटतं आपल्याला काहीतरी मिळून करावं लागेल ह्या सगळ्या शिक्षकांचं शंका निरसन करण्यासाठी. मी प्रयत्न असा करेन की हे प्रश्न मी एकत्र करून त्याचा जर ती माझं जे काही मत आहे ते लिहून परत पोस्ट करू शकेन. नक्कीच मी तेवढं नक्की हे करेन. त्याच्यामध्ये पण त्यातलं शंकांचं निरसन होईल का याची मला खरंच शंका वाटते. याचं कारण आपण सगळेजण एकाच नावेमध्ये बसलेले प्रवासी आहोत. सगळ्या प्रश्नांची काही ठामठोस माझ्याकडे उत्तर आहेत असं नाही. जसं तुम्ही विचार करताय तसं मीही विचारच करतोय की या परिस्थितीवरती नेमका काय तोडगा असेल. कारण परिस्थिती अत्यंत अभूतपूर्व, खरोखरच खऱ्या अर्थाने अभूतपूर्व.
नक्की. खूप खूप धन्यवाद निलेश दादा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या शिक्षकांसोबत आणि महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांसोबत चर्चा केल्याबद्दल. आणि लोकबिरादरीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते आणि आपण आता थांबूया. धन्यवाद.